तुम्हाला येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक वक्तृत्व स्पर्धा असू दे, कथाकथन स्पर्धा असू दे, विज्ञान नाट्य स्पर्धा असू दे, तिथे आपल्या आंबेडचा संघ असतोच. आणि मी अभिमानाने सांगेन या सर्व स्पर्धांमध्ये आंबेड आहे म्हटल्यानंतर मग कबड्डीचा संघ असू दे, नाहीतर आम्ही खो-खोचा संघ असू दे, मग त्यावेळेला आंबेडचा संघ आहे म्हटल्यानंतर आपोआपच हा सामना तुळशीचा होणार किंवा ही स्पर्धा तुळशीची होणार असं नेहमीच सांगितलं जातं. मग या कारणाने सर्व माजी विद्यार्थी जे आहेत त्या माजी विद्यार्थ्यांचं लक्ष आताच्या सध्याचे जे आजी विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे असावं, आपल्या शाळेकडे असावं. त्यानिमित्ताने शाळेशी आणि शाळेतील सर्व गोष्टींशी आपल्याला हितगुज करता येईल यासाठी आपण हा हिरक महोत्सवी वर्ष जे आहे या हिरक महोत्सवाचं आपण आयोजन करत आहोत. ही संकल्पना जी आहे ती संकल्पना माजी विद्यार्थी संघटनेने संस्थेपुढे मांडली. आमच्या जवळजवळ आंबेड गावामध्ये आणि आपल्या पंचकृषीमध्ये एकूण 5 सभा झाल्या. या 5 सभेमध्ये सुरुवातीला फक्त आम्ही 8 जण होतो, परंतु टप्प्याटप्प्याने आमची नंतरची सभा त्या सभेला 40 जण उपस्थित होते. आणि या 40 जणांच्या उपस्थितीमध्ये बहुमताने सगळ्यांचं एकच ध्येय असल्या कारणाने, शाळेचा विकास हे सगळ्यांचं ध्येय असल्या कारणाने संस्था प्रतिनिधी, माजी विद्यार्थी संघटना प्रतिनिधी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षक, हा त्रिकोण जर मित्रांनो जर जुळला तर निश्चितपणे आपल्या शाळेचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच या त्रिकोणाचे जे तिन्ही बिंदू जे आहेत त्या बिंदूंचे 3 प्रतिनिधी म्हणून, संस्था प्रतिनिधी म्हणून संस्थेचे प्रतिनिधी गोपीनाथ पवार, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशांत सनगर यांचं नाव दिलं आणि शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून मांडवकर सर यांचं नाव देण्यात आलेलं होतं. आणि तिघांचं एकत्रितपणे एक अकाउंट असावं, हिरक महोत्सवाचं एक वेगळं अकाउंट असावं, जेणेकरून जे सगळे माजी विद्यार्थी देश विदेशातील जे सगळे माजी विद्यार्थी आहेत ते एकत्रितपणे तो सगळा निधी जो आहे तो निधी त्या अकाउंटवरती टाकतील. त्या अकाउंटवरूनच समजा जो काही खर्च होईल तो खर्च सुद्धा त्या अकाउंटवरूनच चेकद्वारे सगळं पेमेंट दिलं जाईल. कारण सगळ्यात महत्त्वाचं पैसा आहे, जे भांडवल आपल्याकडे भविष्यात काही येईल ते क्लिअरली आपल्याकडे जमा होईल आणि क्लिअरली खर्च होईल, हे महत्त्वाचं होतं. म्हणूनच 40 जणांच्या त्या सभेमध्ये आम्ही तिघांचं नाव डिक्लेअर केलं आणि तिथे आपली माजी विद्यार्थी संघटना, आंबेड पंचकृषी शिक्षण संस्था आणि शिक्षक या तिघांचे प्रतिनिधी घेऊन आपण अकाउंट काढलेला आहे. यानंतर आज जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही नामांकित शाळा आहेत. उदाहरणार्थ खेडमधील ज्ञानदीप भडगाव ही शाळा आहे. रत्नागिरी प्रॉपर तालुक्यामध्ये सुद्धा काही शाळा आहेत. या सगळ्या शाळांचा जर विचार केला तर एक 40 वर्ष झालेली आहेत शाळांना, काही शाळांना एक 30 वर्ष झालेली आहेत. तरीसुद्धा तिथल्या इमारत्या किंवा आणखीन सगळं जे कॅम्पस आहे ते कॅम्पस खूप छान आहे. मग याचा सगळ्याचा विचार करून सर्व माजी विद्यार्थी जर एकत्र आले, एकमेकांच्या हातामध्ये हात घालून आपण जर आपली शाळा, आपली इमारत इकडे जरा थोडंसं जरी लक्ष दिलं तरीसुद्धा हे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. आम्ही सगळी चाचपणी करत होतो नेमकं काय करायचं, माजी विद्यार्थ्यांना एकत्र कसं करायचं याच्यावरती सभा झाल्या. आणि या सभेमध्ये सगळ्यात आधी आपण सगळ्या 10वीच्या बॅच शोधूया एक काम मांडवकर सरांच्या संकल्पनेतून आम्ही पूर्ण करायला घेतलं. 10वीच्या बॅच शोधणं म्हणजे ही सगळी जबाबदारी शिक्षकांवरती झाली. तर त्यावेळेला शिक्षकांनी सुद्धा सगळ्या सहकार्य केलं. पांचाळ सर असतील, मी असतील, आणखीन कॉलेजचे सगळे स्टाफ असेल, या सगळ्या बॅच आम्ही शोधून काढलेल्या आहेत. एक 7-8 बॅच फक्त आम्हाला मिळायच्या आहेत, परंतु जवळजवळ 90% आम्ही सगळ्या बॅच 10वीच्या शोधून काढलेल्या आहेत. जेणेकरून प्रत्येक आता इथं जे माझे विद्यार्थी आलेले आहेत त्यांना जर आपल्या वर्गाची बॅच हवी असेल तर ती आमच्या इथं तयार आहे. ती फोटो काढून तुम्ही ती बॅच घेऊ शकता. नंतर दुसरा एक विचार आला, आणखीन आज बघितलं तर मोबाईलचं युग आहे. इलेक्ट्रिक माध्यम, मोबाईल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याद्वारे आपण काही क्षणामध्ये जोडले जाऊ शकतो. आणि त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप आपण पहिला केला. पहिला व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो फुल झाला. 1025 विद्यार्थी त्याला ॲड झाले. म्हणजे सगळ्यांना एकत्र यायचं आहे
परंतु काही जणांना वेळ मिळत नाही, काही जण आपल्या व्यापात आहेत, हे सगळं आहे तरी सुद्धा त्यांना शाळेसाठी काहीतरी करायचं आहे. कारण शाळेचे ऋण जे आहेत हे ऋण या जन्मात तरी कोणाशीच फिटू शकत नाही. आणि त्यामुळे आपण जे काही आहोत ते त्या शिक्षकांनी केलेल्या संस्कारामुळे आहोत. आणि म्हणूनच आपण शाळेसाठी काहीतरी करावं या संकल्पनेने तो आपण ग्रुप केला, त्याला खूप मोठा पाठिंबा मिळालेला आहे. दुसरा ग्रुप त्याला करावा लागला, त्याला जवळजवळ 400 जण म्हणजे 1400 विद्यार्थी म्हणजे 1500 जवळजवळ विद्यार्थी आता आपल्याकडे जॉईंट आहे. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे तो म्हणजे माजी विद्यार्थी संवाद मेळावा. आपण प्रत्येकाचे विचार जे असतात ते विचार वेगवेगळे आहेत. आपल्याला आता हे मी 5-6 आमच्या ज्या सभा झाल्या त्या सभेतून आलेले अनुभव आहेत ते अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत. आजच्या सभेचा महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे माजी विद्यार्थी संवाद मेळावा. तर आता आपण आपल्या माजी विद्यार्थी आपण जे आलेलो आज हे जरी पुढे बसलेले असेल तरी प्रतिनिधी म्हणून आहेत, परंतु सगळे माजी विद्यार्थी आहेत. आपण आज इथं कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही, सगळे आपण माजी विद्यार्थी आहोत. आपल्या शाळेच्या विचारासाठी एकत्रित सगळे माजी विद्यार्थी आहोत. तर आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोबत व्यक्त करा. आपण सांगा काय विचारायचे का आपला तो म्हणजे आम्हालाही कळेल की आम्ही काय केलं पाहिजे. तुमचे कोणते विचार आहेत ते कळतील आम्हाला. हां, सगळी परिस्थिती तिथलं वातावरण कसावं, तिथली आपल्याला काय वाटतं की कसं हायस्कूल बनलं पाहिजे, काय केलं पाहिजे आम्ही तिथं. आणि म्हणून तुमचे विचार ऐकण्याकरताच आम्ही इथं ते मीटिंग लावले. मी बोला म्हणजे काय म्हणजे तुम्हाला एक अनुभव सांगतो. पहिल्या 3 मीटिंगला आपली उपस्थिती तुमच्या बऱ्यापैकी होती, पण मागची आपली मीटिंग झाली आमची तर त्यामध्ये आहे ना समोर आम्ही चौघच बसलो होतो. आम्ही सुरुवात केली पण समोर एवढा ते काय 10-12 जण होते एवढा रिस्पॉन्स दिला ना तर मीटिंग जवळजवळ 2 तास त्यांच्याकडून चालली गेली. आणि त्याच्यामध्ये बरेचशा आम्हाला सूचना मिळाल्या, मार्गदर्शन मिळालं आणि त्या घेण्याच्या होत्या. म्हणजे आम्हाला सुद्धा आमचं बदल करण्याचा बरेच सुचवलं. तर तुम्ही सुद्धा या संस्थेचा म्हणजे युवक महोत्सव करण्यामागचा उद्देश काय नाही, फक्त युवक महोत्सव करायचा बाकी उद्देश काय बरोबर. आपण हा पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे, हे जे आपण युवक महोत्सव सोहळा जो करतो हा मुळात संस्था किंवा शाळा किंवा माझी विद्यार्थी असा नसतो. फक्त आपण विद्यार्थी जे माझी विद्यार्थी जे झाले शाळा शिकून गेले थोडे तर ते एकत्र येऊन काय करू शकतात, शाळेचा पॉझिटिव्ह काय आपल्याला कसा करता येईल, नियोजन काय नियोजन हेच आहे आपलं की जी आपली इमारत पाहिजे आपले जे काही 2 फ्लोअर झाले जातात आणि 3रा फ्लोअर आपला जो बाकी आहे तो आपण संस्था किंवा अन्य करून करण्यापेक्षा आपणच माझे विद्यार्थी एकत्र येऊन आपण केलं पाहिजे. हा आपला एक महत्त्वाचा उद्देश आहे. जेणेकरून सगळी जी काही आपली 5वीपासून 10वी 12वीपर्यंत ज्या काय बॅचेस आहेत त्या एका छताखाली येतील आणि आपल्याला पुढचं अंगण मोठं मिळेल. कारण हे अगोदरच व्हायला पाहिजे. तो खरी गोष्ट आहे. 4 नंबर सोचा आहे पण 10 वर्षांनी हा कार्यक्रम आला. तर तसं 10 वर्षांनी त्याला कार्यक्रम होता. त्यावेळेला युवक महोत्सवमध्ये असं 75ला एक ठीक होतं, पण आता तुमचा एक उद्देश आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेची इमारत वगैरे अजून तुमचं काय भाविक कोणाला सुचवा. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय काय होणार नाही आहे. मी जेवढे बोलाल तेवढा आपला कार्यक्रम पद्धती करतो. ऋषी कार्यक्रमात जरा रूपरेषा सांग काय ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये काय आपल्याला अजून काय डिसेंबरला केव्हा घेणार, काय घेणार, कसा विचार आणि आमचा उद्देश काय होता तो थोडक्यात बोलणार नाही. बोललेले आहेत. इनका उद्देश काय आहे, उद्देश सचिवांनी सांगितलेला आहे. युवक महोत्सव समितीचे सचिव प्रशांत संगर याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मी थोडक्यात रूपरेषा जी आहे रूपरेषा म्हणतो. आपले सगळे माजी विद्यार्थी जवळजवळ 90% मुंबईमध्ये आहे आणि गाव सोडून बाहेर आहे. त्यामुळं नाताळची सुट्टी जी आहे ती नाताळची सुट्टी बऱ्याच जणांना असते आणि त्यामुळे 25 डिसेंबरला आणि 26 डिसेंबर किंवा 24 डिसेंबर किंवा 25 डिसेंबर असे 2 दिवस आपण कार्यक्रम घेणार आहोत.
या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जे माजी विद्यार्थ्यांच्या ज्या बॅच येतील त्या बॅचला व्यासपीठ मिळवून देणं, त्यांच्या ज्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणींना उजाळा देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या माहितीसाठी सांगतो इथं आता नितीन कदम आलेले आहेत, त्यांनी त्यांचा गेट टुगेदर केलेला आहे आणि गावाला जो 1 जूनला जो गेट टुगेदर झाला हा इतका सुंदर गेट टुगेदर झाला की आणि 37 वर्षानंतर ती बॅच एकत्र आली. 37 वर्षानंतर बॅच एकत्र आली. थोरात सर होते, त्यांना मार्गदर्शन करत होते. त्या बॅचमधल्या मुलांच्या व्हिडिओचा एक व्हायरल मी त्या कार्यक्रमाला होतो व्हायरल झाला की थोरात सरांकडून ती बॅच छडी मारून घेत होती. पण तो जो आनंद आहे तो आनंद वेगळाच आहे. तो आनंदात आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि म्हणूनच ते जे 2 दिवस आहेत ते 2 दिवस माजी विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. त्यामध्ये माजी विद्यार्थी, आपले माजी शिक्षक सगळे जे हयात आता आहेत ते सगळे शिक्षक त्यांना आपण निमंत्रित करणार आहोत. त्यांचा आपल्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या तर्फे सन्मान करणार आहोत आणि प्रत्येक बॅचला काही ठराविक वेळ देऊन त्याला हितगुज जे आहे ती हितगुज आपण तिथे करणार आहोत. अनेक अशा आठवणी असतील शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल त्या तिथे आपण मांडणार आहोत. सर हे सगळं होईल, परंतु आता मुद्द्यासोबत आपल्याला मुद्दे महत्त्वाचे बरोबर स्मारक बांधणं किंवा काय महोत्सव त्यासाठी पुढे हा मेळा संवाद मेळाव्याने काम होणार नाही. त्यासाठी एक मुंबईमध्ये सक्षम कमिटी कमिटी किंवा तुमच्या माहितीच्या इथे कुठले विद्यार्थी आहेत अशी कमिटी मुंबईमध्ये ठेवा. तर प्रत्येक वेळा तुम्ही ते येऊन मिटिंग घेणं किंवा फिरणं शक्य आहे का काय होणार त्या कमिटीची सोबत आम्ही निधी कमी करू असं मला वाटतं. लोकांना विचारायचं आता दडम साहेब सुद्धा माझे विद्यार्थी आहेत, त्यांनी असं मत मांडलेलं आहे की जास्तीत जास्त माझे विद्यार्थी आहेत ते मुंबईला आहेत. त्यामुळे मुंबईची एक समिती जी आहे ती समिती असावी. 1% जरी दाखवला उपस्थिती एवढ्या पुरुषांमध्ये फक्त 2 वेळ अशी आहे हा आणि 2 महिला आल्या. त्यावेळेस कोण आलेलं नाही आणि त्यावेळेला पण त्या होत्या, त्यावेळेला सुद्धा त्या होत्या. तुमचं बरोबर अभिनंदन आणि स्वागत. आपल्या हॉलमध्ये तर कोल्हापूर मला वाटतं बऱ्यापैकी उपस्थिती होती आणि तिथे कमलाकर जीवन होती. तर त्यांनी असं सांगितलं की आमचा पूर्ण सपोर्ट आहे त्या कार्यक्रमासाठी, फक्त तुम्ही एक आमच्या गावाची त्यांची एक मिटिंग लावणार आहे तर तुम्ही तिथे विषय सर्वस्व मांडा म्हणजे जेणेकरून त्यांना आता गणपतीला ते जे गावी चाकरमाने येतील तर त्यांच्या कानावरती घालून व्यवस्थित त्याचं आपल्याला नियोजन करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यानुसार आपण आता गेल्यानंतर कोळीवाडीमध्ये एक सभा लावणार आहोत. वाडी आपलं नियोजन आहे. एका दिवशी 4-5 वाड्या घेऊन एकत्र किंवा का आणि सगळंच जर माझी विद्यार्थी संघटना करणार असेल तर भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था नेमकं काय करणार? बरं, तुमचं हे अगदी रास्त जरी म्हणणं असलं तरी त्याच्यावरती आपण ही चर्चा करणं आताची वेळ आहे. आपला उद्देश एकच आहे. बाकीच्या ज्या पाठीमागच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण झाकून द्यायच्या आहेत आणि तिकडे आपण लक्ष द्यायचं. आपला उद्देश फक्त शाळा हा एकच केंद्रबिंदू ठेवून आपण आज माजी विद्यार्थी जे आलो आहोत त्यासाठीच आलो आहोत की आपण विद्यार्थी एकत्र आल्यानंतर काय करू शकतो. एखादी संस्था आहे कारण का विद्यार्थीच असा असतो की त्याला शाळेबद्दल जास्त आपुलकी असते आणि तो शाळेबद्दल अंतर्मनाने काहीतरी करू शकतो. संस्था जरी दिली किंवा मी संघटना म्हणून एक सचिव जरी म्हणालो तरी तुम्ही 5 वर्षाचा कालखंड माझा मी माझं काम करणार नाही माझं जाणार. पण विद्यार्थीच असा एकमेव घटक आहे जो त्या समजा 2018 तो सुटून बाहेर गेला ना तर त्याच्या अगदी मरेपर्यंत तो शाळेशी संलग्न असतो. बरं, या निधीच नेमकं काय करणार? ओके, ठीक. अंदाज आपण काही नियोजित काय याच्यावर किती आहे? तुमचा अजून एक प्रश्न राहिला त्याचं उत्तर द्या. ते म्हणाले की निधी किती द्यायचा तर नो लिमिट सांगा. निधी तुम्ही कितीही देऊ शकता. अजून एक प्रश्न यांच्या शब्दाप्रमाणे नो लिमिट कारण ज्याच्यात आपले नियोजन भरपूर आहे. मिनिमम मॅक्सिमम सांगतो तुम्हाला नियोजन आपलं खूप आहे त्यातून तुम्ही ठरवा मिनिमम 5,000चे वर लिमिट किती असावं म्हणून तुम्ही ठरवा. 5 कोटीपर्यंत घेऊ. एकच मिनिट सर तुम्हाला बोलायला आपण एक कॉम्प्लेक्स काढले त्याच्यामध्ये नियोजित भौतिक सुविधा शाळेमध्ये
काय असल्या पाहिजेत याचा आपण पूर्ण लिखित स्वरूपात आणलेला आहे. फक्त पहिलं उद्दिष्ट आपलं असणार की आपलं तिसरा फ्लोअर पूर्ण करणं, त्यानंतर उर्वरित ज्या काय आहेत ते आपल्या सर्व वाचून दाखवतात. पुढे या पुढे या पुढे या पुढे या पुढे सगळ्यांनी पुढे या. नाही असू दे कंपनी नाव सांगा. नितीन जाधव हळददाय गाव बौद्धवाडी. सर्वात महत्वाचं जे उपस्थित मान्यवर आपले उपस्थित सगळ्यांना ज्ञान आहे. आता मी तुम्हाला ज्ञान होईल. नितीन जाधव हळददाय बौद्धवाडी आणि जाधव तुम्हाला चांगली माहिती शिवाजी म्हणून ओळखतात. त्यांच्या संस्थेतून आम्ही काम करत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था भांबेड पंचालित आणि माझी विद्यार्थी संघटना भांबेड आयोजित हिरक महोत्सव समिती भांबेड माझे विद्यार्थी संवाद मेळावा. आता हे जे चाललंय ना की बाबा निधी किती काढायचा किंवा तो किती बसवायचा, मला वाटतं उपस्थित आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. मला वाटतं ह्या कार्यक्रमासाठी हिरक महोत्सव जो कार्यक्रम आपल्याला त्या कार्यक्रमात जर नियोजन तुम्ही आम्हाला जर सांगितलं की बाबा अशा प्रकारचं नियोजन आहे, आम्ही या गोष्टी एखाद्या दृष्टिकोनातून किंवा या गोष्टी आम्ही या शाळेत आणायच्यात आपल्याला किंवा ही गोष्ट आपल्याला करायची, याचे जर मुद्दे सुद्धा आम्हाला जर तुम्ही मांडलं की बाबा हा खर्च एवढा आहे, तर एखादी ती गोष्ट आम्हाला कळेल किंवा याच्यासाठी एवढा खर्च लागेल, त्यानुसार आम्ही विद्यार्थी जे आहेत आमच्याकडून जेणेकरून जेवढा प्रयत्न होईल जास्तीत जास्त देण्याचा, कमीत कमी नाही म्हणता मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच असेल. परंतु तुमच्याकडून जे नियोजन आहे की तुम्ही शाळेच्या दृष्टीकोनातून काय काय करणार विद्यार्थ्यांसाठी आणि इतर ज्या काही सुशोभीकरण वगैरे असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी, बाकी गावातून आपल्या मुलं येतात त्या मुलांसाठी आपण काय करू शकतो, एखादी गाडी करू शकतो का, या दृष्टिकोनातून तुमचे काय संकल्प आहेत, हे संकल्प तुम्ही आमच्या समोर जर मांडले तर आम्ही नव्या उमेदाने किंवा नव्या उमेदीने ते पुढेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. जेवढी मदत होईल तेवढी आम्ही करायला तयार आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. जाधव सर, अतिशय महत्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा आमच्याकडून राहिलेला नव्हता परंतु आपल्याकडून आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर नियोजित भौतिक सुविधा ज्या आहेत या सुविधा खूप महत्वाच्या आहेत. आज जर आपण बघितलं तर तुम्ही सगळे मुंबईला राहत आहात. मुंबईला तुमची जी मुलं आहेत ती चांगल्या कॉन्व्हेंटच्या शाळेत किंवा आणखी नगरपालिकेच्या शाळेत जात असतील तर तिथे AI सुविधा ज्या आहेत, AI सिस्टीम जी आहे ती AI सिस्टीम दिली जाते. म्हणजे प्रत्येक क्लासरूममध्ये जर आपण बघितलं तर डिजिटल क्लासरूम आहेत आणि डिजिटल क्लासरूम जर आपल्या भांबेडच्या शाळेमध्ये जर असेल, आज आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं आहे की सेमी इंग्रजी आहे. सेमी इंग्रजी माझ्या मते जयवंतशीठ गांगड आणि गोपीनाथ पवार जेव्हा होते तेव्हा त्यांनी सेमी इंग्रजी सुरू केलेलं होतं. आज सेमी इंग्रजीमुळे आपला पटसंख्या जी आहे ती पटसंख्येला सगळ्यात महत्त्वाची पटसंख्या आपली राखीव आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट होता, कारण आज जर सेमी इंग्रजी नसतं तर आपल्याला पटसंख्या जी कमी झाली असेल आणि शिक्षक सुद्धा कमी झाले असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ती इमारत आहे. इमारतीचा पहिला मजला आता पूर्ण होत आलेला आहे, पूर्ण होईल. इमारतीचा दुसरा मजला आणि त्याच्यामध्ये 6 खोल्या आहेत आणि त्यासाठी अंदाजित रक्कम जी 50 लाख रुपये आहे. यानंतर सुसज्ज प्रयोगशाळा असावी. भविष्यात जर सायन्स काढायचं असेल तर सुसज्ज प्रयोगशाळा महत्त्वाची आहे. डिजिटल क्लासरूम हा तुमचा महत्त्वाचा जो सांगितला त्यामध्ये 2 लाख रुपये जवळजवळ खर्च आहे. यानंतर आपल्याकडे आज स्पर्धा परीक्षा केंद्र मला सांगायला अभिमान वाटेल की लांजा तालुक्यामध्ये आता 4 अधिकारी झालेले आहेत MPSC आणि UPSC मधून. UPSCची एक शिरोलीची कोळी अण्णावरची विद्यार्थिनी झालेली आहे, जे आता स्पर्धा परीक्षाकडे सुद्धा आपला रत्नागिरी जिल्हा मार्गक्रमण करत आहे. या तुलनेने भांबेड कुठे कमी पडता कामा नये म्हणून स्पर्धा परीक्षा केंद्र आणि ग्रंथालय, सुसज्ज असं ग्रंथालय, याला 1 लाख रुपये अंदाजित रक्कम आहे. त्यानंतर इन्व्हर्टर सुविधा, मध्येच लाईट गेली तर इन्व्हर्टर सुविधा असावी यासाठी 50,000 रुपये. सोलर सिस्टीम, मांडवकर सरांच्या संकल्पनेतून आपले सगळे मजले पूर्ण झाल्यानंतर शेवटचा जो मजला होईल त्याच्यावरती सोलर सिस्टीम जर आपण घातली तर कायमस्वरूपी आज जे आपल्याला 7-8 हजार किंवा 9,000 10,000 एकाच ठिकाणी इमारत झाल्यानंतर महिन्याला 15,000 रुपये सुद्धा बिल येऊ शकतं. एकदाच सोलर सिस्टीम जर आपण 4 लाख रुपये त्याला खर्च आहे तो जर केला तर कायमस्वरूपी आपल्याला बिल जे आहे ते बिल वीज बचत होईल आणि त्याचा फायदा आपल्या शाळेला होईल, आपल्या विद्यार्थ्यांना होईल. त्याचप्रमाणे अद्ययावत स्वच्छतागृह जे आहे ते स्वच्छतागृह एकाच ठिकाणी व्यवस्थित असेल. आज आपण जर केलं तर आपली विद्यार्थी संख्या जास्त आहे परंतु स्वच्छतागृह कसं आहे
हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण आपण सर्व माजी विद्यार्थी पण आहात आणि ग्रामस्थ पण आहात. आपण नियमित येत जात असता. त्यामुळे स्वच्छतागृह सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जर झालं तर त्याचा अंदाजित एक 5 लाख रुपये खर्च आहे. अशा प्रकारे नियोजित भौतिक सुविधा ज्या आहेत, त्या पायाभूत भौतिक सुविधा आहेत, या प्रत्येक शाळेमध्ये असतात. त्या आपल्या शाळेमध्ये जर झाल्या तर निश्चितपणे तालुक्यामध्ये आज आपली पटसंख्या ही 2 क्रमांकाला आहे. तालुक्यामध्ये 1 क्रमांकाला सुद्धा पटसंख्या येऊ शकते. फक्त माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांकडे थोडंसं लक्ष दिलात आणि जसं की आपलं एखादं घर आपलं मोडकळीच पडलेलं असेल किंवा आणखीन काही प्रॉब्लेम असेल, तर मुंबईचा चाकरमानी जसा धावून येतो तसं जर माजी विद्यार्थी जर या शाळेसाठी धावून आला, निश्चितपणे एका म्हणजे हातात हात घालून आपण सगळ्या बॅच जर एकत्र केल्या, तुमची बॅच फक्त तुम्ही एकत्र केलात ना तरी भरपूर आहे. प्रत्येकाने ठरवायचं मी माझी बॅच एकत्र करेन. आता माझ्याकडे सुद्धा मी वही आणले, 10वीची बॅच 2004ची, त्यांचे सगळे मोबाईल नंबर प्रत्येकाशी मी कॉन्टॅक्ट करतोय. 12वीची सगळी बॅच. आणि कसं होतं, काही आता समजा मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, पांचाळ सर गव्हर्नमेंट सर्वंट आहे, प्रशांत गव्हर्नमेंट सर्वंट आहे. ह्या बॅचमधला जो आहे एखादा गव्हर्नमेंट सर्वंट, त्याची माहिती अचूक जर आमच्या समितीला जर दिला तर त्याच्याकडे वैयक्तिक जाऊन आम्ही भेटू शकतो, त्याच्याकडून चांगलासा निधी येऊ शकतो. हा सगळा अभ्यास तो बॅच मेंटेनच करू शकतो. आणि खरं दुःख जे आहे, शाळेचं दुःख, हे माझी विद्यार्थ्याशिवाय कोणाला कळणार आहे. त्यामुळे हे सगळं असावं असं आम्हाला वाटतं. आणि धन्यवाद जाधव साहेब, खूप महत्त्वाचा पॉईंट तुम्ही सांगितला, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आता तुम्ही 50 लाख रुपये सांगितले, रेड्डी साहेबांनी 50 लाख रुपये संपूर्ण खर्च, म्हणजे एका वर्गाला किती खर्च येईल हे काढलं गेलं. जर ते काढलं आपण ना, एक वर्गाला किती, मागे आम्ही स्टील किती लागेल, ग्रीड किती लागेल, वाळू किती लागेल, लाद्या किती लागतील, त्याच्याप्रमाणे आपण जर एक बॅच असेल, वर्गामध्ये पटसंख्या क्लिअर झाली पाहिजे. हा नाही वर्ग जर धरला की जरुरी नाही की त्याच्यातले किती विद्यार्थी आपल्याला मदत करतील. आपल्याला काय म्हणायचं साहेब की काही माझे विद्यार्थी संघटना उभी राहिलेली आहे, त्यांची काय जे बॅचेस आहेत ते असे पण देऊ शकतात ना की बाबा आम्ही 11 ही बॅच होतो, आम्ही 1918 काय 20 असे काय असेल तुमची 2020, तर आम्ही एक वर्गाचं जे काय खर्च येईल तो आम्ही एक वर्गाचं देतो, आमचं नाव द्या. ही एक व्यय आहे. दुसरी त्यांनी काय सांगितलं, आता सोलर सिस्टीमला मला वाटतं ग्रामपंचायतीतून तुम्हाला माझ्याशी जास्त माहिती, आपण जर पैसे भरले तर त्याच्यात 80% आपल्याला मिळतात असं माझ्या माहिती. सोलरला त्याला जास्त प्राधान्य देतात, म्हणजे ते आपण जरी थोडेफार पैसे भरून आपल्याला ते रिटर्न मिळणार आहे. हे जर आपण सिस्टीम केली की बाबा चला आमची एक बॅच आहे, समजा 24ला गेले, 22ला गेले. हा तिसरा मुद्दा असा आहे की जे इन्कम टॅक्स भरतात, पेड करतात, त्यांनी जर पैशातून पगारातून दिलं तर त्यांना इन्कम टॅक्स पेड हे आहे, बरोबर, बेनिफिट आहे. हा एक तिसरा मुद्दा केलेलं आहे, आपण कायम जो केलेला आहे आणि त्याचा बेनिफिट आपल्याला मिळू शकतो. आता समजा कोण चांगले आपले असतील तर एखाद्या कंपनीत किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आपण जर पावती पुस्तक दिलं त्या माध्यमातून आपल्याला ते होऊ शकतं. बरोबर, त्यांचे पगार जास्त आहेत. आता उदाहरणार्थ मी बीएमसी वाले होते, त्यावेळेला आपण पावती पुस्तक बीएमसी वाल्याला दिलं की त्यांचा इन्कम टॅक्स कापून जाणार, मग तुम्ही आम्हाला द्या. सेल टॅक्स वाले, इन्कम टॅक्स वाले, असे जे मोठे मोठे IT वाले आहेत काय लोक, त्यांचं बेनिफिट आपल्याला मिळू शकेल आणि त्या माध्यमातून आपलं काम होऊ शकेल. गांगण साहेब, अतिशय म्हणजे निधी संकलनाचा एक चांगला मार्ग तुम्ही सुचवला. दुसरी गोष्ट, आपण आता जे तुम्ही एक करणार आहात, आपण एक मागे अंक काढला होता, स्मरणिकाचा अंक काढला होता आपण, त्याच्या माध्यमातून बरेचसे पैसे येतात. मागच्या वेळेला जो आपण चालू केलं तर 12 लाख रुपये आम्हाला लोक काय म्हणतात की बाबा ऍड देतो आम्ही, तुमची ऍड दिल्यावर कोणी आपल्याला देते, बाबा चला आपल्या फॅमिलीचा फोटो देते, कोणी नातेवाईकांचे देतात, त्या माध्यमातून आपल्याला खूप पैसे येतात. आणि आता मी तुम्हाला त्याची सुरुवात दाखवेन. आम्ही आता एक केलंय समाजातर्फे, आमच्या 138 वर्षाचा मोठा अंक काढलाय, खूप पैसे आले त्यामध्ये. सर्वसाधारण जर दिलं, 1 लाख तुमची दिली, बाबा आपण ठरवायचं की किती कलर पेजचे किती, ब्लॅक अँड व्हाईटचे किती, हा
त्याच्या माध्यमातून आपल्याला निधी भरपूर आहे. म्हणतात अगदी योग्य आहे. निधी निसर्गाला एक चांगला मार्ग आहे. याच्यावरती आपली पूर्व सगळी चर्चा झालेली आहे. कारण का मीच फक्त बोलतोय आणि हे बोलतोय अजून मांडव सर आपल्याला विस्तृतपणे नाही सांगितलं. तुमच्याकडनं येणं योग्य आहे, आमच्याकडनं येणं हे येणारच आहे. सुचवाल तेवढं हां सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व माझे विद्यार्थ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मगापासून चर्चा मी मगापासून सांगत होतो मीच बोलतो म्हणून तर मला म्हणलं तुम्ही शेवटी बोला. प्रस्तावित तसं काय झालंच का म्हणजे सुरुवात झाली तर अनेक प्रश्न आहेत. सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देणार आहे की हिरक महोत्सव, सुवर्ण महोत्सव आपण केला, त्यानंतर हिरक महोत्सव होईल, त्यानंतर 75ला अमृत महोत्सव होईल. हे सगळे निमित्त असतात. लक्षात आलं का? आता निमित्त का तर मी 84-85 पासून भांबेड पंचकृषीशी जोडले गेलो आहे. म्हणजे 8वीला मी तिथे आलो 84-85ला. जवळजवळ 40 वर्ष मी तिथे जोडलं गेलो. दरड्यांच्या वाड्यात म्हणजे ती शाळाच आपली होती, तिथे सुद्धा मी शिकलोय. नवीन आता खालच्या इमारतीमध्ये मी शिकलोय आणि आता नवीन जी इमारत आहे त्याच्यात मी शिकवतो. 40 वर्षाच्या सगळ्या अनुभवानंतर 60 वर्ष जी आपल्या संस्थेला झाली तरी आपण चाचपडतोय असं मला वाटतं. जग फार पुढे गेलं, आजूबाजूच्या शाळा पुढे गेले आणि आजची ह्या वर्षीची अशी म्हणजे परिस्थिती आहे की मुलं पळवापळवी सुरू झाली. म्हणजे माझ्याकडे 5वीला कमी पडतायत, चल ये, मग तुमच्याकडे हे नाही त्याच्यावर वर्मावर बोट ठेवतात, तुमच्याकडे हे नाही म्हणून आमची मुलं तिकडे गेली. ही गंभीर परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. आणि तालुक्यातली आपली पहिली संस्था, त्यानंतर लांजा न्यू इंग्लिश स्कूल म्हणून पहिली होती ना, न्यू इंग्लिश स्कूल भांबेड, त्यानंतर 88ला प्रतापराव माने विद्यालय झालं, त्यानंतर 93ला आपलं ज्युनियर झालं सुरू, बरोबर ना, आर्ट्सचं 1993ला, आणि 2011 साली आपण कॉमर्स काढलं. लक्षात आलं काय? आणि एवढी प्रचंड या ठिकाणी स्पर्धा वाढलेली आहे. आज एकूण वर्ग जे आहेत हे 13 वर्ग आहेत. 5वी 6वी 7वी एक वर्ग, 8वीचे 2, 9वीचे 2, 10वीचे 2, म्हणजे हायस्कूलला 9 वर्ग आणि वरती 4 वर्ग असे 13 वर्ग. आता जे बांधकाम सुरू आहे ते धरून 10 वर्ग या ठिकाणी बसतात. अजून 3 वर्गाचं काम बाकी आहे. आणि म्हणून तळमजला आणि पहिला मजला आणि त्याच्यावरचा मजला बांधायचं आता आपण या हिरक महोत्सव समितीच्या माध्यमातून ठरवलेलं आहे की वरचा मजला बांधायचा. आणि वरचा मजला बांधून झाला की त्याच्यावर पत्रा वगैरे हा विषय सध्या न ठेवता सोलर सिस्टीम करायची. वरच्या मजल्यावर एक रूम जो आहे हा माझ्या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी राहील वरचा, कारण तो शिल्लक आपला राहतोय. आणि त्यानंतर बाजूला आपण सुसज्ज असं काय करतोय, टॉयलेट करतोय, टॉयलेट बाथरूम. आता टॉयलेट बाथरूम 3 आपल्याकडे आहेत. लक्षात आलं का? त्यामुळे त्याची स्वच्छता होत नाही. जुनी इमारत जी आहे आपल्या आता सध्याची, हे भविष्यात आणखी 1-2 वर्षात बसण्याच्या लायकीचे होणार नाही. म्हणजे आपलंच आपल्याला वस्तुस्थिती सांगणं अत्यंत गरजेचं आहे. बरीच वर्ष या ठिकाणी झालेली आहेत. 85ला तिचं बांधकाम चालू झालेलं होतं, बरोबर ना. आणि आम्ही 86 पासून तिथे बसलोय. म्हणजे 86 पासून एवढी वर्ष, जवळजवळ आता 26 येत आहे. म्हणजे किती वर्ष झाली बघा, 30-40 वर्ष झाली. त्यामुळे ती पूर्णपणे इमारत मोडकळीला आलेली आहे. आणि ती वरची आपल्या आताचा मजला जो आपण जर निश्चित केला आणि तो जर मजला झाला तर 15 रूम आपले होते. 13 रूममध्ये आपले विद्यार्थी बसते. एका छताखाली आपली या ठिकाणी शाळा होईल. त्यानंतर आता मी सांगितलं तुम्हाला, आता नवीन CBSE पॅटर्न आला आहे. यावर्षी पहिली CBSE झाली. परवा सांबऱ्यांचं उद्घाटन झालं. सांबरे जे आहेत ना, निलेश सांबरे, मग सांबऱ्यांनी परवा काय लांजाला सांगितलं की मला 2.5 एकर जागा द्या लांजाला, मी मोफत CBSEची शाळा काढतो. आणि 2.5 एकर त्यांना लांजाला जागा दिली तर CBSEची मोफत शाळा काढणार. त्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी पालक तिथे मुलांना शाळेत घालू शकतात CBSEच्या. आता शासनानंच पहिलीपासून आपल्याकडे चालू केलं. आपणाला आपला दर्जा टिकवायला पाहिजे. आपला दर्जा टिकवायला हवा असेल तर ती कौलाची इमारत आपल्याला चालणार नाही. आपल्याला चांगली पक्की इमारत पाहिजे. आणि पुढे आपण जे AI जे म्हणतोय, डिजिटल तंत्रज्ञान, आता आपण नुसतं अजूनपर्यंत मुलांना काय करतोय, ऐकवतोयच, पण मुलांना आपण काय दाखवतच नाही ना.
मुलांना प्रत्येक वर्गात दाखवलं पाहिजे किंवा प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर पाहिजे. त्याची किंमत किती? 35,000 रुपये प्रोजेक्टरची. एक लॅपटॉप पाहिजे आणि स्क्रीन पाहिजे. प्रत्येक वर्गात हे आपण ठेवलं ना की विद्यार्थ्यांना मी 5 मिनटं शिकवण्यापेक्षा तो तुम्ही 20 मिनटं दाखवलं तर शिक्षकांना शिकवायची गरजच नाही. कारण जो आपण पाहतो ना हे 83% लक्षात राहतं आणि मी जे आता बोलतोय त्यातलं फक्त 11% लक्षात राहणार. डिजिटल क्लासरूमची संकल्पनाच ही आहे आणि हे आहे तंत्रज्ञान. म्हणजे भविष्यात या ठिकाणी शिक्षक हा नामशेष होण्याच्या मार्गावर राहील. कारण सगळी माझं आता लेक्चर आहे हे या ठिकाणी आपण तिथे कायमस्वरूपी फीड केलं. मग एक लेक्चर मराठीचं संपूर्ण महाराष्ट्रात आपण दाखवू शकतो ना. मग एक तुम्ही इथे हा ठेवलात बस झालं, एक माणूस तिथे ऑपरेटर ठेवलात, तुमच्या या ठिकाणी प्रोजेक्टर आहे, पुढे या ठिकाणी स्क्रीन आहे, लॅपटॉप आहे. आणि ही संकल्पना येऊ नये आणि म्हणून आपले विद्यार्थी बाहेर जाऊ नयेत. आता मी सांगितली वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी काळाबरोबर आपल्याला बदलणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली मिटिंग जेव्हा झाली ते आमचे साळुंखे साहेब होते आणि त्यांनी म्हणजे 1.25 कोटी गोळा करायचे. मग आम्ही सगळे टाळ्या वाजवलं. लक्षात आलं का? आमचं आता तत्त्व काय आहे, जास्तीत जास्त 8-9 हजार विद्यार्थी तरी असतील बाहेर पडलेले, किमान 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं. हां, 5,000 विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचायचं आणि 5,000 विद्यार्थ्यांनी पोहोचलं आणि 1,000 जरी धरले तर 50 लाख रुपये होतील. हा काय थोडा निधी होणार नाही. आता दरवेळेला कसं असतं की आपल्याकडे सगळे कोण आले की हे मागायलाच येतात आणि असं हे सारखं या ठिकाणी विषय आपल्याला ठेवायचा पण नाही. लक्षात आलं का? माझे विद्यार्थी म्हणून आपण जेव्हा आपलं एखादं घर सजवतो तशी आपली शाळा जी आहे ते आपल्याला सजवायची आहे आणि फुल अँड फायनल एकदाच परत सारखं या ठिकाणी हात पसरायचा हा विषय ठेवायचा नाही. आणि आपण जर अमृत महोत्सव साजरा तो आणखी 15 वर्षांनी करणारच, पण तिथे फक्त या ठिकाणी सगळ्या माझे विद्यार्थी जो आहे हा आनंदाने आणि आम्ही त्यांना या ठिकाणी म्हणजे अभिमानाने या ठिकाणी बोलू विदाऊट या ठिकाणी खर्चाचं. आपल्या शाळेने एवढी वर्ष ठेवून आपले बॅलन्स किती आहे आज? 5 पैसे पण बॅलन्स नाही. मग आपल्या या ठिकाणी बॅलन्स असावा ना. 5-25 लाख रुपये उरले आणि ते जर आपले शिल्लक राहिले तर त्यातून उर्वरित सगळे या ठिकाणी शाळा चालेल, इतर खर्च या ठिकाणी आपण सगळं करू शकाल. ह्या अशा पद्धतीचं हे सगळं स्वप्न घेऊन आपण या ठिकाणी हा हिरक महोत्सवासाठी या ठिकाणी उतरलेलो आहोत. आणि अशा पद्धतीनं ही एक इमारत जर झाली तर बाकीची पुढची जागा जी आहे ह्या आपल्याला या ठिकाणी मोकळी मिळेल. 4 एकर आपली जागा आहे. सर्वात जास्त जागा म्हणून आपण आपलं कौतुक करतो, पण त्या जागेची योग्य विल्हेवाट जी आहे ही आपण लावलेली नाही. तिथे या ठिकाणी उंच संकल्पना तो साफ करणं म्हणजे सपाट करणं, तिथे या ठिकाणी ग्राउंड तयार करणं, व्हॉलीबॉलचं असेल, आणखी जे जे आपल्या संकल्पनेतून येईल. मग चांगला हॉल, मल्टीपर्पज हॉल आपण तिथे बांधू शकतो. पण या सगळ्या गोष्टी कधी आपण अगोदर पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्ण करूया आणि त्यानंतर उर्वरित गोष्टी ज्या आहेत या आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. तर या संदर्भात आपण यांनी सांगितलं की आपण एक खातं काढलेलं आहे, त्याचा QR कोड पण काढलेला आहे, पासबुक पण आपण घेतलेला आहे आणि हा हिशोब जो आहे हा सगळ्या या ठिकाणी चेकनेच हिशोब राहणार. आणि वरचं बांधकाम जे आहे हे बऱ्यापैकी या ठिकाणी माझे विद्यार्थ्यांच्या संमतीने आणि साक्षीनं सगळ्यांनाच ते वरचं बांधकाम जे आहे हे या ठिकाणी पूर्ण होणार आहे. कमीत कमी बजेटमध्ये आपल्याला ते या ठिकाणी पूर्ण करायचं आहे की आपला सगळ्या घामाचा पैसा आहे सगळ्यांचा. लक्षात आलं का? कमीत कमी बजेटमध्ये ते पूर्ण करायचं आहे. आणि आज जे आपले आता 2015 जे सुवर्ण महोत्सव झाला त्याच्या अगोदर 12-11 पासून ते बांधकाम सुरू आहे. ही इमारत या ठिकाणी जे आपण फोटोमध्ये बघतो तशी या ठिकाणी पुन्हा आपल्याला ती सजवायची आहे आणि ती 26 साली आपल्याला पूर्ण करायचं आहे. 26-27 पर्यंत आणखी 2 वर्षात हे निधी जमला की 26-27 पर्यंत पूर्ण करू. पुन्हा आपण आपल्या संस्थेला शाळेला उर्जित अवस्था आणू आणि पंचक्रोशीत शाळा या ठिकाणी टिकली पाहिजे, वर्ग या ठिकाणी टिकला पाहिजे. आजची अवस्था अशी आहे, एक जरी मुलगा तुम्ही बसला तुकडीला तरी ऑनलाईन डायरेक्ट या ठिकाणी तुकडीच शासन घालवतं. आपल्याला जाऊन फाईल घेऊन जाण्याची गरजच नाही. आपण आता सगळे विद्यार्थी जे आहेत हे पोर्टलला आपण लिंक करतो. 11वीला किती आहेत ते पोर्टललाच दिसतात. मला या ठिकाणी फाईल घेऊन जाण्याची गरजच नाही. 30च्या खाली आला की माझी 11वीची तुकडी गेली आणि 11वी तुकडी गेली म्हणजे मी पण गेलो आणि मी गेल्यानंतर तिथे या ठिकाणी ती तुकडी कधी येईल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आहे ते टिकवणं ही काळाची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुकडी पंचक्रोशीतले सगळे विद्यार्थी नाही तेच सांग. आता मी अगोदर मुद्दा काय तुम्हाला सांगितला, ही पळवापळवी या ठिकाणी सुरू आहे आणि पळवापळवीला हे या ठिकाणी कारण सांगतात की तुमच्याकडे हे नाही म्हणून. आता पंचक्रोशी म्हणजे आता प्रवणीला शाळा झाली,
गोविळला शाळा झाली, बरोबर. वाघनगावची बऱ्यापैकी 8वीला मुलं वेळेला जातात, म्हणजे कुठली डोंगरेवाडीतले वगैरे, सुतारवाडीचे आपल्याकडे येतात. राहायला ठिकाण 2च गाव आणि कोरला, कम्प्लीट कोरला आपल्याकडे आहे. कोरला, भांबेड आणि हर्दखा 3 गाव कम्प्लीट आपल्याकडे आहेत. हा, कोरला संपूर्ण आहे आपल्याकडे. कोरला संपूर्ण आहे म्हणून शाळा चालले. लक्षात आलं का? हा, कोरल्यातली. वाघनगावात मुलं किती आहेत सांगतो तुम्हाला. 8वीला 7 ते 8 मुलं असतात आणि त्याला वेळ जवळ पडतं म्हणून वेळ लागत ती वाघनगावची शाळा. आता वाघनगावची संख्या मध्ये झालेला विषय तो. वाघनगावला 7वी पर्यंत शाळा आहे ना, मग आता 7वीला तिथे किती मुलं असतात? 4-5 मुलं असतात. पण ते वळण, तिकडची शाळा चालू झाल्यापासून तिकडेच वळण पडलेलं आहे. आपल्याकडे वळण परत पाडायचं असेल फार मेहनत घ्यावी लागेल. आपण आमच्याकडे या अशी सांगण्याची आजची परिस्थिती नाही, कुणीच सांगू नये. प्रत्येक शाळेच्या, मग तो तुमचा वाहतूक असेल, शैक्षणिक दर्जा असेल, वाहतुकीचा विषय असेल, शिक्षकांचे आणि मुलांचे संबंध असतील, हे या सगळ्या गोष्टी विचार करून या ठिकाणी पालक आता शाळेत टाकतात. वाघनगावचा आपल्याकडे आला पाहिजे, वेरवलीचा आपल्याकडे आला पाहिजे. आपल्याला ठीक वाटतंय पण येत नाही तर काय करू. आणि म्हणून हे सगळं स्ट्रक्चर जे आहे, हे स्ट्रक्चर या ठिकाणी देखणं करणं आणि माउथ पब्लिसिटी जे आहे ही करण्याची आता फार मोठी गरज आहे. लक्षात आलं का? माउथ पब्लिसिटी. आणि भविष्यात आता मी सांगितलं शिवाजी की 20च्या आत आली खाली संख्या की 8वीची तुकडे गेली. त्यामुळे आजूबाजूच्या शाळा ज्या आहेत नाही त्या बंद पडून नाही आहेत, परंतु भविष्यात या ठिकाणी अशा पद्धतीची शासनाची धोरणं जर असतील तर त्या तुकड्या बंद पडणार. तुकड्या बंद पडल्या की शिक्षक सरप्लस होणार. शिक्षक नसली तर पालक या ठिकाणी तिथे शाळेत टाकणार नाही. त्यामुळे नवीन आता शैक्षणिक धोरण जे आहे 2020चं आणि त्याची पहिले आता यावर्षी चालू झाली, त्या नवीन धोरणानुसार मदर शाळा जी आहे ही संकल्पना आहे मदर शाळेची. जसं आता प्रभानवलीमध्ये 7 प्राथमिकच्या शाळा आहेत, त्या 7 ठेवायच्याच नाहीत, एकच चांगली करायची, म्हणजे प्रत्येक वर्गाला 1 शिक्षक मिळेल. आता या ठिकाणी 4थीपर्यंत शाळा आणि 4 वर्ग आणि 1 शिक्षक, त्यामुळे सगळ्यांचंच नुकसान. ही नवीन आता 2020चं नवीन धोरण जे आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. याला मग विरोध होतोय. विरोध का होतोय? मग आमच्या वेळेतली शाळा बंद होईल, मग मुलं या ठिकाणी येणार नाहीत. मी वारंवार या ठिकाणी उदाहरण देतो की प्रभानवलीला जेव्हा या ठिकाणी हायस्कूल नव्हतं तेव्हा कोर्नेंकोची मुलगी शाळेत येतच नव्हती. भांबेडला 8वीला 12 किलोमीटर येत नव्हती. प्रभानवलीचं हायस्कूल झाल्यानंतर ती किमान या ठिकाणी तो टक्का तरी वाढला ना, मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढला. त्यामुळे हा दोन्ही बाजूनं शासनाचे विषय आहेत की बंद केलं तर पुन्हा या ठिकाणी गळतीचं प्रमाण वाढेल, म्हणजे इतक्या लांब या ठिकाणी मुलींना कसं पाठवायचं. त्यामुळे आज जैसे ते स्थिती या ठिकाणी आहे. पण भविष्यात ज्या आता मी तुम्हाला अट सांगितली की एका वर्गाला 20 शिक्षक, शासनाने सांगितलं की एका वर्गाला 30 मुलं पाहिजेत. 30 मुलं, आम्ही 20 म्हणतोय. लक्षात आलं का? पण ते शासन या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कारण ते म्हणतात की 30 समजा 90 विद्यार्थी जर असले आणि 5 शिक्षक असले, 1 क्लार्क आणि 2 शिपाई यांचा सगळा खर्च आणि या ठिकाणी भागेली विद्यार्थी संख्या, तर तो परवडत नाही असा विषय आहे. आणि म्हणून इथे आपण टिकलं पाहिजे. लक्षात आलं का? भांबेडची ओळख आता काय म्हणून झाली पाहिजे? एक सुसज्ज हॉस्पिटल म्हणून झाली पाहिजे, सुसज्ज शाळा म्हणून या ठिकाणी झाली पाहिजे, सुसज्ज क्रीडांगण म्हणून झालं पाहिजे, अशी भांबेडची ओळख झाली पाहिजे. लक्षात आलं का? आणि त्यासाठी फार मोठं करण्याची आपल्याला गरज नाही. थेंबे थेंबे तळे साचे. लक्षात आलं का? आपल्या भावना चांगल्या असल्या पैसा या ठिकाणी जमतात. आमचे साहेब अध्यक्ष असे तेव्हा म्हणायचे माणूस जोडला की पैसा आला. लक्षात आलं का? आणि म्हणून आज तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खरोखर म्हणजे आम्हाला एवढा अतिव आनंद झाला. आता मी तिथे जॉब करतोय त्यामुळे माझी पहिली ड्युटी आहे तिथे त्या शाळेसाठी म्हणजे पैसा खर्च करणं किंवा राबणं. तसं मी आहे, ऋषी आहे, त्यानंतर पांचाळ सर आहेत, आता कोळी आहेत, आम्ही 4 जण आहोत. लक्षात आलं का? आमचा जे या ठिकाणी योगदान आहे ते आम्ही देणारच. म्हणजे सगळ्या माजी विद्यार्थ्यांपेक्षा या ठिकाणी आमचं योगदान तिथे पैशा स्वरूपात सुद्धा आमचंच या ठिकाणी जादा असणार आहे. कारण का तर शेवटी या ठिकाणी माणसापेक्षा म्हणजे धर्मापेक्षा माणूस मोठा आणि माणसापेक्षा माणुसकी मोठी. तसं या ठिकाणी पैशापेक्षा माणूस मोठा, बरोबर ना? आणि म्हणून चांगलं काहीतरी आपण करूया सुसज्ज. आणि मी तुम्हाला सांगितलं ना प्रत्येक माझे विद्यार्थी ते हक्काने जाऊन या ठिकाणी जाणार. ऋषी पेठे पेठदेवराच आहे त्याच्याकडेच किल्ली असेल ती. लक्षात आलं का? आणि आमची दुसरी एक संकल्पना कुठली होती तर मल्टीपर्पज हॉलची, पण ती नंतर आपण करू. लक्षात आलं का? मल्टीपर्पज हॉलच्या आपल्या या ठिकाणी सगळं या ठिकाणी होईल. काय याच्यात अवघड नाही. लक्षात आलं का?
फक्त या ठिकाणी आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, सगळ्या गोष्टी आपण करू. विद्यार्थी संख्या आता कमी झालेली आहे, त्याला कारणं पण ही सगळी या ठिकाणी आहेत. म्हणजे विद्यार्थ्याच्या पायाला माती लागता कामा नये, त्याला चांगले या ठिकाणी बेंच पाहिजेत. आपले आता बेंच 40 वर्षापूर्वीचे आहेत, त्या या ठिकाणी जुन्या झाल्या, चांगले या ठिकाणी बेंच पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी गरम होत आहे म्हणून तुम्हाला सोलरचं चांगलं या ठिकाणी सांगितलं आहे आणि तो 80% या ठिकाणी सबसिडी मिळते, खरी गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्या सोलरमध्ये आपण 0% बिल करू, AC वर्गात बसू आपण. चला उन्हाळ्यात आपण AC बसू, काय होतं आहे आपलं. मुलं या ठिकाणी शिकली पाहिजे आणि मुलं शिकली तर आता स्पर्धा परीक्षेचा विषय आपल्याकडे हळूहळू आता येतोय. आपल्याकडचे सुद्धा आता मुलं जे आहेत हे या ठिकाणी MPSC UPSC द्यायला लागलेले आहेत आणि निलेश सांबरेने ती अकॅडमी सुरू केली, लांजात सुरू केली. लक्षात आलं का? मग आमच्याकडे आता 11वीला ॲडमिशन घेतलेला साहेब काय म्हणत होता, मी लांजाला ॲडमिशन घेतो 11वीला. का तर मी ते 11वी करून मी कुठे जाईन तर त्या अकॅडमीत जाईन म्हणून. म्हटलं आम्ही तुला सोडतो पण इथलं ॲडमिशन घालवू नकोस. त्या अशा पद्धतीनं आता ही रस्सीकेस या ठिकाणी आता लांजाला सुद्धा, लांजा हायस्कूलला सुद्धा आणि ज्युनियर कॉलेजला सुद्धा त्यांना पण मुलं गोळाच करावी लागतात. कॅपॅसिटी नाही ना. सिनियर कॉलेजला ज्युनियरला आर्ट्सला पण मुलं गोळा करावे लागतात. स्थलांतर या ठिकाणी प्रचंड वाढलेलं आहे. त्यांच्याकडे विद्यार्थी जरी शाळा जरी असली तर विद्यार्थ्यांना तेवढी ठेवायची कॅपॅसिटी पाहिजे. आता नाही आहे तेवढी, उपलब्ध नाही जावे. एक चांगलं वातावरण निर्माण करूया भांबेडला, एक शैक्षणिक हब आपण या ठिकाणी निर्माण करू. आणि मी आता डिजिटल वगैरे सांगितलं, फारसं काय अवघड नाही की बच्चे. आता आमच्याकडे 2 आहेत, बरोबर ना. तर आणखी या ठिकाणी 5-6 झाले, 30-32 हजार रुपयाला तो मिळतो आणि लॅपटॉप मिळतो. फार काय अवघड नाही, व्यवस्थित ते जर सांभाळलं तर 10 वर्ष त्याला काय प्रॉब्लेम नाही. यूट्यूबला बऱ्याचशा गोष्टी आज मिळतात. विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेतील आणि करिअर आपलं करतील. आपली जरी मुलं या ठिकाणी तिथे शिकली नसतील तर भविष्यात आपण तिथेच जाणार आहे. मी तर या ठिकाणी सांगतो की मी मरायला अर्ध्या काळातच जाणार आहे म्हणून, बरोबर ना. कुठे जरी असलो तरी शेवटी गड्या आपला गाव भरा. त्यामुळे आपल्या गावातले जे आहे हे आपण जपलंच पाहिजे कंपल्सरी. कारण आज परिस्थिती समाज परिवर्तनक्षम आहे ना. आज या ठिकाणी शहरीकरण आहे, उद्या या ठिकाणी गावाला या ठिकाणी महत्त्व येईल. गावाला आता वाटतखंडाला MIDC होते, तसे MIDC आपल्याकडे या ठिकाणी भांबेडच्या आजूबाजूला होईल. लोकसंख्या वाढेल आणि तेव्हा आपल्याकडे तुकडी नसणार, 8वीची तुकडी गेलेली असणार, 5वीचा वर्ग नसणार. मग पुन्हा या ठिकाणी आपल्याला बांधणावर या ठिकाणी शिक्षक मिळावं लागणार. तर मग आहे ते आपण टिकू, आहे ते या ठिकाणी चांगलं करू. सहज सगळे जर असेच तुम्ही जमलात तरी सुद्धा या ठिकाणी ते चांगलं होईल. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीनं आपण हिरक महोत्सव 2026ला 25ला आपण साजरा करायचा आहे आणि त्यानंतर उर्वरित आपलं काम हे मोठ्या उत्साहात आपल्याला सगळं पार पाडून एका छताखाली आपल्याला शाळा आणून सगळं आपल्याला परिपूर्ण करून विद्यार्थ्यांना ज्ञान जे आहे हे अधिकाधिक आनंददायी आणि अधिकाधिक स्वस्त असं आपल्याला द्यायचं आहे. मुलांकडून अजिबात आपण फी या ठिकाणी घ्यायची नाही. आणि स्वतः आपली संस्था ही कशी होईल तर स्वतःच्या पायावर उभी राहील, आपला पण बँक बॅलन्स असेल. सगळेजण तुम्ही आलात, माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मांडवकर सर, बरंच चांगलं मार्गदर्शन केलं आणि विचार मांडले. आता 2 शब्द नितीन पांचाळ कदम बोलत आहेत. आता पटापट. नमस्कार. आज या ठिकाणी भांबेड शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, गांगण साहेब, पवार साहेब, साळुंके साहेब, आमचे सर, मांडवकर सर, तसेच गांगण सर आणि इथे सर्व माझे बरेचसे परिचित मित्रमंडळी आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनी. आज खरं तर सरांनी सर्व प्रस्तावना मांडलेली. मला माहिती आहे की आपल्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा आपल्या पंचक्रोशीमध्ये अतिशय चांगला सुशिक्षित समाज आहे, सर्व सुशिक्षित मंडळी आहेत, ही सगळी कॅपेबल आहेत. आणि जो हिरक महोत्सवचा कार्यक्रम जर केलेला आहे तो पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. काय योजना आहेत, काय राबवायचे कार्यक्रम, मला चांगलं माहिती असं की सरांनी सगळं नियोजन केलेलं असेल. त्याच्यामध्ये छोटेसे काही 1-2 चेंजेस असतील, थोडंसं मी ॲडिशन करतो. असं तुम्ही सजेस्ट केलं की 25 डिसेंबरला आपल्याला कार्यक्रमाची आपण डेट घेतो. मला वाटतं 25 डिसेंबर जरी नाताळ असेल तरी तो एक बुधवार आहे. जसं सरांनी प्रस्तावित केलं की 90% आपले जे विद्यार्थी आहेत ते मुंबईमध्ये आहेत. तर मला असं म्हणायचं की थोडंसं आपण शनिवार रविवार जर घेतला, सॅटर्डे संडे समजा 28, 26, 27, तर ऑलमोस्ट बरेचसे मुंबईतले विद्यार्थी हे येण्याचा प्रयत्न करतील. कारण का मधला दिवस 25 बुधवार आहे, त्यामुळे थोडंसं मागे पुढे होईल. जी आपल्याला उपस्थिती पाहिजे ते मिळणार नाही. एक छोटंसं ते एक सजेशन आहे. हा गुरुवार आहे ना,
तर मी म्हणत होतो शनिवार रविवार, म्हणजे शनिवार रविवार जर गेलं तर बरीचशी मंडळी नाताळला ऑलमोस्ट मुंबईला सुट्टी असते 8 दिवस. ठीक आहे, शनिवार ही एक छोटीशी सूचना आहे, नाही केलंय. एक मी जस्ट सजेस्ट केलं. बरोबर. सेकंड थिंग, आपला जो मुख्य उद्देश आहे हा निधी संकलन आहे आणि निधी संकलनचे अध्यक्ष मला वाटतं साळुंके साहेब आहेत. तर जसं आता सरांनी सांगितलं की माणसं जोडली गेली की पैसा एकत्र जोडला गेला जातो 100%. याचं एक छोटंसं मग उदाहरण मी सांगतो. मी माझे ॲक्च्युली ओळख करून द्यायचं विसरलो. माझं नाव नितीन सुरेश कदम, मी प्रभानवल्लीमध्ये राहतो, खैरवाडीमध्ये. बांबेडचे इस्त्रीवाले माहिती असेल तुम्हाला, सुरेश कदम त्यांचा मुलगा मी. आणि आम्ही असंच एक मी 1999ची 10वीची बॅच आमची, 99 आणि 2001 12वी. माझं 5वीपासून शिक्षण हे शाळेतच झालं. आणि एक आज जे काय आपल्यामध्ये गुण आहेत हे एक शाळेने दिलेत हे मी मानतो आणि ह्या अनुषंगाने आज या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. तर महत्त्वाचा जो आपला उद्देश आहे निधी संकलन एकत्र आले तरी सगळं निधी संकलन हे 100% होणारच आहे. त्यासाठी मला वाटतं मागच्या वेळेला पण ज्यावेळेला 26 जानेवारीला ज्यावेळेला मी शाळेत गेलो होतो, मीटिंग होती, त्यावेळेलाही सांगितलं होतं की प्रत्येकाने तर आपल्या बॅचच्या माध्यमातून जरी प्रयत्न केले. आज मला वाटतं 1960 to 2025 60 वर्षाचे बॅच जरी एकत्र जरी आला तरी एक 25-50 हजार जरी आपण बॅचच्या माध्यमातून केलं तरी ॲव्हरेजली 30 लाख रुपये जमा होतात. त्या माध्यमातून परत आपल्या बरेचसे डोनर वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी असतात, पण आपण ॲव्हरेज करू शकतो. आता आमची 1999ची बॅच, आम्ही 99च्या बॅचच्या माध्यमातून एक मध्यंतरी आम्ही एक गेट टुगेदर ठेवला होता. एक माझीच संकल्पना होती आणि मी सर्वांना बोला आणि आमचे टोटल 44 विद्यार्थी आले होते. आम्ही गोराईला रिसॉर्टला ते प्लॅन केलं होतं सगळे. आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळे शिक्षक आले होते गावावरून, पंढरपूरवरून, म्हणजे थोरात सर असतील, मदने सर असतील, हांडे सर असतील, म्हणजे सर्वच्या सर्व शिक्षक आले होते. आणि खूप चांगला कार्यक्रम झाला होता. 1.5 दिवसाचा आमचा 1.5-2 दिवसाचा होता. आम्ही सगळे तिथे राहिलो होतो रात्री. मला वाटतं बरेचसे विद्यार्थी आमचे आहेत, नामदेव आहे, महेश आहे. प्लॅनिंग असं आहे, आम्ही त्या कार्यक्रमाला कुठल्याही पद्धतीचं आर्थिक नियोजन केलेलंच नव्हतं, तरीसुद्धा आमच्या कार्यक्रमाला 1,40,000 रुपये खर्च आला होता. विदाउट डोनेशन 1,40,000 आमच्या सर्व मुलांनी कॉन्ट्रीब्यूट करून ते पैसे काढले होते. एक सांगण्याचं तात्पर्य, आपलं जे 50 लाखाचं जे बजेट आहे त्यासाठी जो आपला निधी संकलनाचा उद्देश आहे त्याच्यावर जो माझा उद्देश आहे की जसं सरांनी सजेस्ट केलं की संवाद मेळावा. आपल्याला एक जो गेट टुगेदर आपल्याला जर सर्व विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणायचं असेल तर त्या बेसिक कॉन्सेप्टवरती आपण सर्वाधिक जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याचं कारण असं की प्रत्येकाला शाळेमध्ये जाण्यासाठी एक इच्छा असते. तर आपण एवढ्या वर्षांनंतर आज बरेचसे विद्यार्थी 60-70 वर्षाचे झाले असतील तर त्यांना शाळेत येण्यामागचा एक थोडीशी एक हे असते. तर त्या माध्यमातून मुलं शाळेत येतील. आणि माझं मत आहे की 2 दिवसाचा जो काही तुम्ही कार्यक्रम प्लॅन आउट कराल त्याच्यामध्ये थोडंसं प्रत्येक बॅचला 1-2 बॅचला मला वाटतं थोडंसं एक क्लासरूम अवेलेबल करून द्या, असं माझं थोडंसं एक हे आहे. जेणेकरून आणि अजून एक माझी त्याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे की बऱ्याच वेळा काय होतात आपण कार्यक्रम म्हणलो की भाषणं वगैरे होतात. आजकाल भाषणारे लोक कंटाळतात. मी जे आहे ते खरं फ्रँकली सांगतो तुम्हाला, भाषणापेक्षा मुलांना एकमेकांमध्ये संवाद होणे महत्त्वाचं आहे. त्या बॅचचे विद्यार्थी एका वर्गात येणं आणि शिक्षकांनी त्यांना भेटी देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी आपला जो कार्यक्रम असेल तो आपण सगळं करू, पण ही एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आपण ॲड करू. भले थोडे मला वाटतं 13-14 आपले वर्ग क्लासरूम आहेत ना, 60 भरपूर आहेत. आता वर्षाने खालचे तर थोडंसं 1-1, 2-2 बॅच जरी केल्या, समजा 99, 2000, कारण का माझ्या बॅचच्या मी 11वी किंवा 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना ओळखतो. एक 2-2 बॅचला जरी एक क्लासरूम जरी अवेलेबल करून दिला तर त्यानिमित्ताने सगळे विद्यार्थी एकत्र येतील आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येकाशी संवाद साधतील, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करतील आणि त्याच्यातून एक चांगलं आपल्याला फंडिंगसुद्धा मिळेल. तर ही एक छोटीशी कन्सेप्ट थोडं आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. बाकी तर कार्यक्रम वगैरे आपला चांगला होईल. आणि जे काही मी मागच्या मीटिंगला पण सांगितलं आहे, आमच्याकडून जेवढ्या जास्त कॉन्ट्रीब्यूट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. माझ्या बॅचचे सगळे 50 विद्यार्थी आम्ही डेली कॉन्टॅक्टमध्ये असतो, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही डेली इन्व्हॉल्वमेंट असतो. तर आमच्या 99 बॅचचं एक चांगलं इन्व्हॉल्वमेंट असेल आणि कार्यक्रमाला 100% वेळेचा प्रयत्न करू. पण शनिवार रविवार आपण एक डेट थोडीशी घेऊया. एक छोटीशी माझ्याकडनं एक सूचना होती, 2 मिनिटं बोलायला दिल्याबद्दल आपण सर्वांचा मनपूर्वक आभार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर त्यांनी म्हणजे त्यांचाच एक मुद्दा आहे, मी बोलतो. कदाचित त्यांनी बोलला नसेल तर का माहिती आहे, कारण त्यांच्या नियोजनामध्ये काहीतरी बदल असणार म्हणून कदाचित ते बोलले नसतील. पण सगळ्यांना मी सांगू इच्छितो की 26 जानेवारीला ज्या वेळेला सभा झाली त्यावेळेला त्यांनी स्वतः, आता त्यांचा उल्लेख मी करतो की 26 त्यांची जी बॅच आहे टोटल 1999 ना, 99ची, तर त्या बॅच मार्फत त्यांनी एक समथिंग अमाऊंट डिक्लेअर केली की मी माझ्या बॅचकडून एवढी अमाऊंट देतोय म्हणून. ते आज उल्लेख केला असेल त्यांनी केलं, कारण त्यांची अमाऊंट कधी वाढली पण असेल म्हणून. नाही शुअर सांगतो मी, तिने त्यावेळेला 50,000 रुपये डिक्लेअर केले होते. पण मला आशा आहे त्यांच्या बॅचकडे एवढे म्हणजे एकरूपता आहे तर ते 1-1.5 लाख रुपये सहज देऊ शकतात. हे तुम्हाला सांगायचं.
हां, आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो, कारण कसं आहे माहिती आहे, कोणताही ज्या वेळेला आपण कार्यक्रम करतो असे म्हणजे हीरक महोत्सव म्हणा किंवा एखादी संस्था बांधणं म्हणजे शाळा बांधणं, त्यावेळेला व्यवहार हा सगळ्यात मोठा विषय असतो. व्यवहार क्लिअर असेल तर तिथं 10 माणसं टिकली जातात. जर व्यवहार जर तिथे खराब असेल तर असलेली माणसं आपली तुटली जातात. तर ती एक तुम्हाला माझ्याकडून मी स्वतः तुम्हाला ग्वाही देतो की जो काय व्यवहार असेल हीरक महोत्सव कमिटीचा तो तुम्हाला अगदी क्लिअर कटच मिळेल. आणखी कोण बोलणार काय आहे क्लिअर बोलतो. नमस्कार, माझं दत्तारंगे, आंबेड कोलेवाडी. आणि आज व्यासपीठ सर्व पदाधिकारी त्याच्यामध्ये ज्यांना तुम्ही गावात आमंत्रण केलं आहे सर्वांच्या ओळखीचे त्यानंतर मांडवकर सर हे माझे क्लासमेट आहेत. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खूप अभिमान वाटतो की माझ्या बॅचचा कोणतरी एक विद्यार्थी म्हणजे माझेच मित्र जर आज आपले शिक्षक आहेत आपल्या शाळेमध्ये, त्याच्यानंतर दुसरे शिक्षक आहेत ते श्रीपद इंदुलकर, असे 2 व्यक्ती आहेत आमच्याकडे जे माझ्या बॅचचे आज सांगायला खूप. बांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था बांबेड, प्रथम आणि हायस्कूल विद्यालय, देसाई कनिष्ठ आणि माझी विद्यार्थी संघटना. मला वाटतं मला 55 वर्ष मला माझी विद्यार्थी संघटना मी शाळेत कधी ऐकलं नव्हतं. आणि प्रथमच कालचा जो व्हॉट्सअपला टाकला मेसेज की हीरक महोत्सवी माझी विद्यार्थी संघटना प्रथम आणि हायस्कूल, मी म्हटलं हा संघटना झाली कधी स्थापन. आणि मला आता कोणी सांगितलं पण नाही, फक्त आपला पाचगाव समिती एवढा विषय माहिती होता आणि त्याच्या कार्यामध्ये मी होतो. लगेच मी यस केलं की नाही मी त्या कार्यक्रमात उपस्थित, कारण का त्या शाळेचा मी माझी विद्यार्थी संघ आहे आणि माझी विद्यार्थी आहे की त्या शाळेतून मी घडलो आणि आता इथवर मुंबईमध्ये स्थित होतो. आणि खरोखरच की 88ची बॅचपासून म्हणजे तेव्हापासून मला वाटतं माहीत नव्हतं. याच्याबद्दल बरेचसा गेट टुगेदर काही लोक जसं आता हे बोलले की गेट टुगेदर आम्ही केलं, त्याच्यानंतर शाळेमध्ये माझा एक भाऊ त्यांनी पण गेट टुगेदर केलं. पण 88च्या बॅचमध्ये मला कधी अजून अनुभव आला नाही की कधीतरी आमची 88ची बॅच कमीत कमी कितीतरी माझी विद्यासंघामुळे आपण एकत्र जाऊया किंवा एकत्र. पण तो एक काळ आता आलेला आहे आणि जवळ खरोखरच ते योगायोगाने जमलेलं आहे. तत्पूर्वी मी एक विनंती करेन की आमच्या कोडेवाडीतून आमचे प्रकाश त्या संस्थेमध्ये सदस्य म्हणून आहेत, संचालक आहेत, आमच्या मंडळाचे काही अध्यक्ष, माझे सगळ्यांचे अध्यक्ष, तर एक सरांचं स्वागत म्हणजे या व्यासपीठात जेवढे पदाधिकारी आहेत त्यांचं स्वागत म्हणून तुमचे आले तर सर्वांनी इथे यायचं त्याचं आपण स्वागत करूया. प्रकाश देत या. गंगण साहेब पण आहेत. 2 आणले पण. हां 2 आणले काय ते पण. होता की आम्हाला ही सुवर्ण संधी मिळाली. बराचशी प्रस्तावना सरांमध्ये आता मला वाटतं माझे विद्यार्थी आहेत आणि आम्ही सिनियरमध्ये सध्या मोडतो असं मला माहिती आहे. कारण सगळे जेवढे समोर दिसतात ते काही लोक जर धडम आहेत आमचे, बाकीचे तिकडे खाली बरेचसे सिनियर्स आहेत आपल्याकडे. बाकी सगळे माझे विद्यार्थी आहेत म्हणजे माझ्या नंतरचे 88च्या नंतर बरेचसे, किती लोक 88च्या नंतरचे आहेत बरेचसे आहेत मला वाटतं. नक्कीच अभिमान वाटतो की आज एकत्र आणण्याचा जो आपण सर्वांनी जो ह्या जो सहयोग केला आहे, जो सर्वांनी एकत्र जो मानस जो केला आहे खरोखर अतिशय आहे. आणि बरीचशी प्रस्तावना सरांनी सांगितले की आपल्याला काय काय ॲक्च्युली करायचं आहे. आणि जसं सरांनी म्हणजे बोलले की म्हणजे फ्रेंड्स आपले मांडवकर की खेचाखीच चाललेली आहे. खरोखर रिअल आहे, ती खेचाखीच चाललीच आहे सध्या, कारण मुलंच नाही आहे. आज 80% मुलं ही मुंबईमध्ये आहेत आपली. का आम्ही मुंबईमध्ये जातो की मुंबईमध्ये मोठं एज्युकेशन मिळतं. विचार कर बघा, मुंबईमध्ये मोठं एज्युकेशन मिळतं आहे. कुठली शाळा आहे, आमची शाळा आहे तिकडे मोठं म्हणजे डॉन बॉस्को आहे किंवा मोठ्या मोठ्या शाळेत तिकडे मोठं एज्युकेशन मिळतं आहे. मोठे मोठे पैसे पण टाकायला लागतात. आता सिच्युएशन अशी आता सध्या परिस्थिती आहे. पण माझा गावचा विद्यार्थी ना मुंबईमध्ये येऊन ना तो चांगले पर्सेंट घेऊन चांगले MPSC UPSC होऊ शकतो. ही संकल्पना आम्ही गावामध्ये ठेवली आतापर्यंत. आज प्रत्येक मुलगा लग्न झाले की मुंबईला येतोय, मुंबईमध्ये आपण शाळेत कॉन्व्हेंटला टाकतो, कुठे कुठे टाकतोय. आज जर विचार केला तर कॉन्व्हेंटचा आपलं खरोखर तो MP UPSC मोठ्या शाळेत जातो का?
आज कित्येक मुलं UPS MPS करून MBA करून सुद्धा घरामध्ये 15 आणि 20 हजाराची नोकरी करतात. खरं आहे की मला सांगा साहेब. मग माझा गावचा जर विद्यार्थी जर त्या शाळेत शिकला आणि त्याला तेच जर एज्युकेशन तर मला वाटतं कदाचित तिकडे UPS MPS परीक्षेत तर कुठेतरी उद्योग जाऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. मग ही बदलली पाहिजे आणि बदलण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. आणि तिथे जी लागणारी शिक्षण प्रणाली आहे जसं डिजिटल पाहिजे, गरज आहे आता डिजिटलची गावाकडे. आणि हे सगळं एकाच नाही, आपण सगळ्या मिळून जर एकत्र केलं नक्कीच त्याचा प्रभाव या आजूबाजूच्या गावामध्ये होऊ शकतो. या भांबेड प्रथा शाळेमध्ये हायस्कूलमध्ये काहीतरी नवीन घडतंय आणि घडलेलं आहे. मग आपल्या मुलांना तिकडे टाकूया. हा लोकांमध्ये परिवर्तन होऊ शकतं. आणि ती संकल्पना जर आपण सर्वांनी केली तर नक्कीच या प्रतापराव नाईक हायस्कूलचं नाव या जसं पंचकृषीमध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये आहे तसं या पूर्ण भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतं. हे आपण प्रत्येकाने केलं तर नक्कीच होणार आहे. आणि जी संकल्पना आहे माझ्या कोळ्यामध्ये बरेचसे लोक आहेत आज आमचे देत आहेत याच्यावरती कमिटीमध्ये. तर मी नक्कीच सांगेन की जेवढे माझे विद्यार्थी आहेत 88च्या नंतरचे त्याच्या अगोदर पण काही माझे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना या माझी विद्यार्थी संघ भांबेड आपल्या प्रधानमंत्री नक्कीच जॉईन करू आम्ही. आणि ती संकल्पना आतापासून आम्ही सुरुवात करू. आमचं 100% तुम्हाला सहकार्य आहे कारण माझ्या विद्यार्थी घडला पाहिजे. बोलायचं भरपूर काय हे बोलण्याची सुवर्ण संधी दिल्या पण सर्वांचा मी धन्यवाद आणि 2 शब्द पूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार. माझं नाव प्रशांत सुर्वे. भांबेड घडामोडीमध्ये राहतो मी. आज जो संस्थेने मेळावा आयोजित केला आहे फर्स्ट टाईम मुंबईमध्ये झालेला आहे मेळावा. आणि यामध्ये आनंद आहे की आपल्या शाळेसाठी आपण सर्व जुने जे वयस्कर जुन्यापैकी बॅचपैकी आज जे बरेच विद्यार्थी इथे आलेले सगळे सर्वांचं अभिनंदन आहे. शाळेचा तो उद्देश आहे तो मेन आहे की डेव्हलपमेंट आहे इथं संस्थेने सांगितले आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने होणार आहे. मी 90 एकानं बॅच 10वी झालेली आहे. आमचाही 1 जूनला गेट टुगेदर झाला आणि 34 वर्षानंतर आम्ही 34 वर्षानंतर फर्स्ट टाईम अटेंड केलेला तिथे. 42 जण मित्रमैत्रीण होतो आणि त्यासाठी तिथे ग्रामीणमध्ये 2-3 जण विद्यार्थी होते. महाराष्ट्र रसाळ, फिरोज बाबू, तिथे एक आशा जाधव म्हणून पाहिलेला आहे, शिवदास चव्हाण म्हणून एक रत्नागिरीला आहे. असे 3-4 विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग करून प्रत्येकाचं कॉन्टॅक्ट करून त्याने हे व्हॉट्सअप नंबर माध्यमातून हा ग्रुप 34 वर्षानंतर आहे म्हणजे एकत्र कॉन्टॅक्ट झाले. आणि ते शक्य झाल्यामुळे बऱ्याच जणांनी आमचं एप्रिलमध्ये मार्चपासून सुरुवात झाली. मार्चमध्ये कॉन्टॅक्ट सुरुवात झाली. त्यांनी कॉन्टॅक्ट घेतले आणि एक आम्ही असं आश्चर्य केले की 34 वर्षानंतर हा जो प्रोग्राम होतो आहे कसा होईल, किती जणांचा रिस्पॉन्स येईल काय. पण बऱ्यापैकी छान एकदम 42 जण जवळजवळ 60-70% लोक आले होते. आणि आम्ही तो गेट टुगेदर 1 जूनला शाळेत फर्स्ट टाईम केला होता. त्यामुळे जी शाळेची जी आहे ती शाळेची आपुलकी आणि शिक्षण गेलेले विद्यार्थी यांना जाणीव आहे की आपल्या शाळेमध्ये डेव्हलपमेंट व्हावं. तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या भांबेड गावचं नाव चांगलं उज्ज्वलित व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. त्याप्रमाणे जो माझी संवाद मेळावा आहे आणि जो निधी लागणार आहे मी माझ्या बॅचतर्फे 90 तर्फे प्रयत्न करणार आहे मॅक्झिमम निधी उपलब्ध करायचा. त्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये मी सुद्धा प्रयत्न करणार की जे आम्हाला रिसीट देणार की एक दुसऱ्याशी बोलल्यानंतर जो थोडाफार निधी होईल थोडे म्हणतात प्रत्येकाने जर कुठे ऑफिसच्या माध्यमातून मित्रमंडळीमध्ये जर ते एकामेकाशी बोललं की असं आपल्या शाळेसाठी डेव्हलपमेंट आहे तर स्वखुशीने काय द्यायचं देते ते तसा आपला निधी जमेल आणि जास्तीत जास्त प्रमाणात जमा होईल. प्रत्येकाने प्रयत्न केले तर आज जे माध्यम आहे यांचं डेव्हलपमेंटचं शाळा डेव्हलपमेंट कॉलेज बांधणार ते 100% होईल आणि त्यामध्ये सगळ्यांना आनंद वाटेल. धन्यवाद. धन्यवाद सुर्वे सर. आता जरा 2 शब्द फक्त किरण बोलणार आहे तर त्यांना बोलत देऊया. मग आपण सर्वांना जय महाराष्ट्र. सर्व मान्यवर सर मगाशी तुम्ही बोलत की डिजिटलचं तर आपल्याला एक वेबसाईटची गरज आहे. वेबसाईट दिलात तर मी म्हणजे आपली पाठशाला माझी ओळखी आहे तिथून मी लॅपटॉप कॅम्प्युटर वगैरे असेल जे एज्युकेशनसाठी ते मी उपलब्ध करून देऊ शकतो. ते कॅम्प्युटर आले तर आपल्याकडे 2 गोष्टी होतील म्हणजे आपल्या झालेला फंडिंग होईल. MSCIT असेल टॅली असेल जे कोर्स आता मॅन्डेटरी आहेत ते केल्याशिवाय बाहेर जर ते 6,000 असेल आपण आपल्याच विद्यार्थ्याला आपण 4,000 देऊ जेणेकरून शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांचे 2 पैसे वाचतील.
हा एक मुद्दा आहे. वेबसाईटचं मला करून द्या. मी मागे सर तुम्हाला बोललो ओके. वेबसाईट केल्यानंतर मी पुढच्या महिने 2 महिन्यामध्ये शाळेमध्ये जे काही कॅम्प्युटर असतील त्यांच्याकडून ठीक आहे ते आणण्याची जबाबदारी माझी असेल. पण ती पाठशाळेमध्ये असं आहे की तिथे कौशल्य शिक्षणाचे पण ते करतात. आपलं जर त्यांच्याशी कम्युनिकेशन वाढलं तर त्या सर्व गोष्टी आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर आपण खरं म्हणजे मी एक आंबेडकरच आहे. आपण एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण खरंच खूप म्हणजे जग आता एवढं पुढे चाललंय आणि आपण पाठी चाललोय. आता तुम्ही बोललात तसं शिक्षण संस्था आपली 2 नंबर तालुक्यातलं पहिलं PSC भांबेड. आपण कुठे पाठी चाललोय म्हणजे आपण आता जग एवढं पुढे चाललंय आणि आपण कुठेतरी आपला विचार करतो असं मला वाटतं व्यक्तिगत. आपण जर लोकांसाठी काही केलं तर आपली दखल घेतली जाईल. आपण आपला विचार केला तर काही म्हणजे किंमत शून्य आहे. आणि करायचं असेल आणि प्रामाणिक प्रयत्न असेल तर आपण नक्की करू शकतो. जगात अशक्य असं काहीच नाही आहे. फक्त मनाशी आपल्या पक्क पाहिजे की हे मला करायचं आहे. एवढे बोलून ती जाणीवपूर्वक त्याचं नाव घेतो कारण का कसं छोटी मूर्तीची छोटी आहे पण त्याच्या कीर्त्या भरपूर मोठ्या आहेत. म्हणजे असे काही ठराविक विद्यार्थी आहेत की ज्यांना म्हणजे आपण सांगू शकतो अभिमानाने की नाही याला शाळेबद्दल आपुलकी आहे. जसं नितीन कदम आहेत. आम्ही नक्की सांगतो कुठे झालं तरी जे तरी उपस्थित नसले तरी आम्ही नाव घेतो का तर त्या व्यक्तीला शाळेबद्दल आपुलकी आहे. तसाच किरण सुद्धा एक त्यातला भाग आहे. तर किरणनी शाळेसाठी आता जे डिजिटलचा विषय झाला मागच्या वेळेला त्याने भरपूर प्रयत्न केले. मी त्याच्या पाठीशी होतो त्यावेळेला. डिजिटल आपण कॉम्प्युटरचं पण काही ते नॉर्म्स असतात त्यांचे ते पूर्ण करता नाही आले आपल्याला. त्यामुळे तो विषय राहिला. पण आपण यावेळेला नक्की तो विषय करू. तर आता मी आपल्या निधी संकलन कमिटीचे अध्यक्ष म्हणून आपण बोलून घ्या. लवकर घरी जायचं हॉल संपेल त्याच्यावर आपलं उद्दिष्ट क्लिअर होऊ दे इथे येण्याचं. हिरक महोत्सव निधी संकलन समितीचे अध्यक्ष मांडवकर सर, भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमच्या निधी संकलन समितीचे अध्यक्ष गणेशराव साळुंके, सरपंच पोरले. आजच्या या सभेला आवर्जून उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र प्रकाश नाईक जरा उभे राहा. सध्या संचालक आहेत उभे राहा. माझे सहकारी मित्र बळीराम धडम हे सध्या संचालक आहेत. हे माझे विद्यार्थी आहेत. जरा उभे राहा. सगळे नवीन नाही आहेत, सगळे जुने नाही. माजी संचालक संजय कांबळे उभे राहा. माजी संचालक प्रकाश गुरव, सध्याचे संचालक आणि मागे खजिनदार दत्ताराम धनावडे. संचालक आले अध्यक्ष आहे. अरे आमच्या टीमचे लीडर जयवंत सेठ गांगण जे आमचे अध्यक्ष म्हणून होते ते काय त्यावेळेस सेठ उभं तरी उतरले उभे राहा. लोक नवीन सध्याचे संचालक आमचे मित्र रवींद्र गांगण जे संचालक आहेत ते. तशाच अनंत गुरव आमचे संचालक हर्दगळचे. एवढे संचालक. अरे खजिनदार असं गडबड होते ते पहिल्या रांगेतले खजिनदार आमचे अविनाश गुरव. एवढे संचालक या ठिकाणी त्या सभेला उपस्थित आहेत. आवर्जून सांगण्याचं कारण एवढं आहे की 1-2 येऊ शकले नाहीत काही वैद्यकीय अडचणीमुळे. सगळे संचालक ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि हा कार्यक्रम धूमधडाक्यात करण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे. खास करून आमच्या या ठिकाणी 4 भगिनी आलेले आहेत. त्यांचं खास जोरदार टाळ्या. 50% महिलांनी जर ह्याच्यामध्ये सहभाग घेतला तर तो कार्यक्रम याहू होईल आणि असा होईल ना भूतो न भविष्यती. लोकांना तो लांजा तालुक्यामध्ये इतका म्हणजे पॉवरफुल होईल आणि ज्या वेळेला असा कार्यक्रम होईल त्यावेळेला आमच्या शाळेला कधीच काही कमी पडणार नाही. खास तुमचं कौतुक नितीन आपले कदम, संजय आपले धनावडे आणि आत्ताच आपल्या ते बोलले सुर्वे त्यांचा जो आपले सूर्यकांत गुरव ह्या दोघांनी ह्या 2 टीमने माजी विद्यार्थी संघटनेचा संवाद मेळावा ठेवला. खरं म्हणजे ही चांगली संकल्पना. आम्ही सुद्धा सांगतो आम्ही बळीराम धडमने आम्ही एका बॅचचे 78चे 2009 साली आम्ही संचालक म्हणून त्या संस्थेवर आलो. बाबूशेठ आमचे अध्यक्ष यांच्या काळामध्ये ज्यांनी अगोदर सगळे विद्यार्थी शिकलेले आहेत. एकाने नाव सांगायचं राहिलं माझं परत. ज्यांनी ती इमारत उभी केली ते आमचे माजी विद्यार्थी आहेत महेंद्र धनावडे, इंजिनियर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ती इमारत दिली आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे 2009 साली त्या शाळेची काय परिस्थिती होती सगळ्यांना तुम्हाला कल्पना आहे. शाळेला प्लास्टर नव्हतं,
शाळेत लाईटीची व्यवस्था नव्हती, शाळेत पाण्याची व्यवस्था नव्हती, शाळेत एकही फॅन नव्हता, काही नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आपण ती शाळा चालू घेतली आणि 2017 पर्यंत ते शाळेला पूर्ण प्लास्टर झालं. त्या शाळेला सगळ्या वर्गात फॅन लागले, त्या प्रत्येक वर्गात थंड पाण्याचे कूलर लावण्यात आले. तुम्ही आता कोण गेला असाल त्याला कल्पना असेल. आणि जवळजवळ 80 लाख रुपये जमा करून ती इमारत आम्ही उभी केली. त्याचे अध्यक्ष बाबूशेठ होते, सेक्रेटरी मी होतो, खजिनदार आणि बाकी ही सगळं टीम होती. अगदी खरोखर म्हणजे हा माजी विद्यार्थ्यांनी आता त्यावेळेला आम्हीच होता 51,000 रुपये डिक्लेअर केले, बाबूशेठने 51 केले, बळीरामने 51,000 केले. म्हणजे अशी त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी आम्हाला सरळ रस्ते मदत केली. आम्हाला कुठे फिरायला लागलं नाही. पैसे आम्हाला काम चालू झाल्यानंतर लोकांनी अगदी मनसोक्त पैसे दिले. आणि म्हणून त्या 80 लाख रुपये जमा करणं साधी गोष्ट नाही, तेवढी इमारत उभी राहिली. त्यामुळे आता राहिलेला जो भाग आहे वरचा हा कमी आहे. 10 लाख फक्त 1,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं तरी तो आम्ही कार्यक्रम करू शकतो. म्हणजे फक्त एक. आणि त्यासाठी मोठं काम करायची गरज नाहीये. आपल्याकडे QR कोड आहे. तुमच्या इच्छेनं समजा 1965 साली ती शाळा झाली नसती, ठीक आहे. आताची नवीन तरुण पिढी आहे, त्या सगळं बदलत गेलं, त्यांना झालं. पण त्यावेळेला जर झाली नसती तर मी लांजाला जाऊन शिकलो नसतो आणि कुठंतरी गुरं राखायला गावी राहिलो असतो. आज जे माझ्या आयुष्यामध्ये माझे दोन्ही मुलगे इंजिनियर आहेत, मी चांगल्या ठिकाणी राहतो, ते सगळं श्रेय त्या शाळेला आहे. मी गव्हर्नमेंटचा जॉब केला, सर्व्हिस रिटायर झालो, आज मला चांगल्यापैकी पेन्शन आहे. हे सगळं त्या शाळेनं झालं. मग त्या शाळेनं मला एवढं काय दिलं, माझ्या कुटुंबासाठी दिलं, माझ्या मुलांसाठी दिलं, तर त्या शाळेसाठी काहीतरी माझं देणं लागतो, त्या गावासाठी माझं काहीतरी देणं लागतो. ही प्रत्येकाच्या मनात भावना आहे. जास्त देऊ नका. तुम्हाला कल्पना आहे, ख्रिश्चन लोक दर पगाराला ठरलेली रक्कम त्या चर्चच्या पेटीमध्ये टाकतात. आम्ही फक्त एकच आमची प्रार्थना आहे, ज्या शाळेनं तुम्हाला ज्ञान दिलं त्याच्यामुळे तुम्ही जो आपली उपजीविका करू शकलात, तर एकदा काहीतरी खिशात हात घाला आणि स्वास्थ्य द्या. आम्ही वर्गणी बसवणार नाही. वर्गणी ही नियमाने बसवली जाते. जबरदस्ती काढली तर तिथे खंडणी म्हटलं जातं. मग स्वेच्छेने दिलं जातं तर दान. आम्हाला दान हवंय. कोणी 1,000 देईल, कोण 500 देईल, कोण 2,000 देईल, कोण 5,000 देईल, कोण लाख रुपये देऊ शकेल, अशी पण देणार आहेत. मग तसं देणार ते दान आहे ना, ते खरं म्हणजे त्याचं पुण्य प्राप्त होतं. नाही तर आम्ही 1000 बसवलेत, मी 1000 देणार, ती वर्गणी नियमाने झाली. नाही म्हणून तू 5,000 दिले पाहिजे, मग अरे ही खंडणी झाली. मग तसं नको. आपल्याला आपल्या मनाला जे प्रामाणिकपणे वाटेल तेवढं तुम्ही द्या आणि त्याच्यातून तुम्हाला खूप चांगलं समाधान मिळेल. आणि तुम्ही आज प्रत्येकजण आपलं घर बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो. 10 लाखाचं घर बांधलं, 20 लाखाचं घर बांधलं, 35 लाखाचं घर, 40 लाखाचं घर बांधलं. मग हे विद्यादेवीचं मंदिर बांधण्यासाठी मी काय दिलं, त्याचा पण आपल्याला कुठेतरी जाऊन हिशोब द्यावा लागेल. आणि त्यावेळेला नाही, मी त्या विद्यादेवीच्या मंदिरासाठी देवाचं मंदिर बांधायला कोण पैसे देत नाहीत, पण घरातलं घर बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. त्या माणसाला माझी विनंती आहे की तुम्ही त्या देवाला देऊन तर बघा, तो तुम्हाला किती पटीनं परत देतो. हा अनुभव आहे म्हणून सांगतोय आम्हाला. आम्ही जे जे दिलं त्याचा आम्हाला 10 पटीनं आम्हाला परत मिळालेला आहे. आणि हा प्रत्येकानं तो अनुभव घेऊन पहा. माझी विनंती आहे तुम्हाला, आजचा हा अतिशय चांगला सोहळा आहे. ही संख्या वाढली पाहिजे, माणसं जोडली पाहिजेत. माणसं जोडली की आपल्याला पैशाची कुठेही कमतरता पडणार नाही, याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. मला माहिती आहे. आणि बाबूशेठने आपण बघितलंय, आमच्या हातात काही नव्हतं. मायनसमध्ये 1,75,000 संस्था आम्ही हातात घेतलेली. ती संस्था आम्ही 80 लाख रुपये जमा करून ती इमारत बांधलेली. आणि की थोडासा अवधी आम्हाला जर मिळाला असता तर ही आम्ही तेव्हाच पूर्ण करून टाकली असती. ठीक आहे, चांगली संधी तुम्हाला मिळाली आहे त्या निमित्तानं की आज त्याच्यामध्ये तुम्हाला हातभार लावायला लागेल. मित्रमैत्रिणी हात मारा, अरे आम्ही गेलो होतो सभेला, तू नाही आलीस, आम्ही गेलो होतो, तू नाही आलास, त्यावेळेला तू ये. आणि ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांना हातभार लावूया. आणि यासाठी नियोजन आपण करू. नियोजनामध्ये काही बदल असतील ते बदल करू. आपण 2 दिवसासाठी नितीन कदम म्हणाले प्रत्येक वर्गामध्ये, आणि ती संकल्पना माझी सुद्धा होती की 2-2 टीम, एक टीम. आपल्याकडे भरपूर वर्ग आहेत, आपण तशी व्यवस्था करू. प्रत्येकाला अर्धा-1 तास प्रत्येकाला गप्पा मारण्यासाठी आम्हाला आनंद वाटतो. त्या बळीराम धडमाने मला एक पोस्टकार्ड पाठवलं. आता तर व्हॉट्सअपचा जमाना आहे. आता नुसतं एक मेसेज टाकला की सगळ्या लोकांना एकत्र पोचतो. त्या बळीराम धडमाने आम्हाला जेव्हा जमा केलं त्यावर पोस्टकार्ड टाकलं होतं. त्या पोस्टकार्डावर आम्हाला खूप आनंद झाला. आणि वर्गातले मित्र भेटतात आणि आम्हाला भेटलो आम्ही. त्याने फिरवलं आम्हाला घराघरापर्यंत बळीराम धडमाने. आणि बरेचसे मित्र त्याच्या ओळखीच्यामुळे माझा संपर्क होऊ शकला. आणि त्या मित्राने आम्हाला जे जे दिलं त्याच्याच माध्यमातून आज आपण या शाळेचं काम पूर्ण करू शकलो. राहिलेलं काम पूर्ण होईल. अतिशय सुसज्ज शाळा आपल्या बनवायचं एक स्वप्न आहे. सुसज्ज असं मैदान बनवायचं एक स्वप्न आहे. आज नाही म्हटलं तरी डिजिटल जमाना आहे, त्या माध्यमातून जे जे काय करता येईल. आम्ही आमच्या आज मुलं चांगल्या ठिकाणी इथे शिकली.
कशामुळे आम्ही शिकलो त्या शाळेत म्हणून शिकली, पण जे गावी आहे त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं. आज लांजाच्या नंतर भांबेडचा नंबर लागतो, तो नाव आणि तो नंबर असा अजून कसा वरती जाईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. जास्त वेळ मी घेत नाही, माझी सगळ्यांना विनंती आहे, असेल ज्या ज्या वेळेला हात मारून, जास्त वेळ तुम्हाला बोलवणार नाही, पण ज्या ज्या वेळेला मिळेल त्या हात मारून त्यावेळेला तुम्ही या आणि ज्या आवर्जून हिरक महोत्सव कार्यक्रमाला फक्त सहकुटुंब या अशी सगळ्यांना विनंती करतो. त्या ठिकाणी अरे माझं सांगायचं राहिलं, अध्यक्ष महोदय आहे आजच्या सभेला डिक्लेरेशन करतील आणि तिथून सुरुवात होईल. आणि या सभेमध्ये आज जाताना आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण ह्या कार्यक्रमाला एवढे देऊ, तुमच्याकडून सुरुवात होईल आणि ज्याला कोणावर ते प्रेशर नाही. 500 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत जरी दिले तर या आलेल्या माणसाने मी या शाळेसाठी हिरक महोत्सवासाठी मी 1000 रुपये देईन. 500 नोट बंद होणार त्यामुळे सुरुवात तुमच्याकडून. तुम्ही कमी द्या, आपले जे माजी विद्यार्थी आहेत तुम्ही कमी द्या, तुम्ही दिलं त्याच्या माध्यमातून ठीक आहे. आणि असा आकडा सांगायचा सगळ्यांनी ते आठवण केली पाहिजे. एवढा मोठा आकडा आता सध्या सांगून चालेल का? लोकांचा प्रतिसाद आला, आपल्या माजी विद्यार्थ्यांचा जर प्रतिसाद आला ना, मग आमचा आकडा आपोआप वाढत. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. मी गणेश जगन्नाथ साळुंके, कोर्ले सरपंच, उपस्थित व्यासपीठ अध्यक्ष, शाळा समिती अध्यक्ष आमचे आणि मुख्याध्यापक आणि संचालक, आजी माजी संचालक यांना नमस्कार. या सर्वांनी हे जे नियोजन केलेलं आहे सर्व टीमने, प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्राताई देसाई कनिष्ठ विद्यालय भांबेड, माजी विद्यार्थी संघटना भांबेड आयोजित हिरक महोत्सव, माजी विद्यार्थी संवाद मेळावा याचा उद्देश तुम्हाला या सर्वांनी सांगितलंच असेल की आज आपण इथे कशाला जमलोय. सगळ्यात पहिली गोष्ट, आई वडील जन्म देतात आणि एक दगडाचा गोळा शाळेमध्ये पाठवतात. शाळेमध्ये शिक्षक त्याला आकार देतात, रंग देतात आणि मग तो एवढा परिपूर्ण होऊन एकदम तयार होऊन हा समाजात अशा प्रकारे वावरतो आपल्याला, बरोबर ना? तर ज्या शाळेतून आपण शिक्षण घेतलं, या समाजात वावरण्याचा धडा घेतला, आईवडिलांचे संस्कार घेतले. आपल्या कोकणामध्ये एक पद्धत आहे, हे जे शाळा आणि विद्यालय अत्याधुनिक करायची सगळ्यात पहिला म्हणजे हा जो विचार घेतला या आपल्या समितीने किंवा पूर्ण तुम्ही सर्वांनी, ह्याचं मेन कारण असं आहे, तुम्ही जर पाहिलं असाल आज सर्व आपण जे आपलं मूळ गाव मूळ घर सोडून उपजीविकेसाठी आलो कुठे, मुंबई. आणि मला वाटत नाही आता मुंबईत एवढ्या चांगल्या सुविधा आणि सगळं मिळाल्यामुळे परत गावात घरी जायची कोणाची इच्छा नाही, फक्त गणपती आणि शिमग्यामध्ये, बरोबर ना? पण आपल्याला असं कुठे वाटत नाही की आपण लोकांनी असा प्रयत्न केला पाहिजे की ज्या मूलभूत सुविधा किंवा अत्याधुनिक सुविधा ज्या मुंबईमध्ये आपल्याला मिळतात त्या जर आपल्याला गावाला उपलब्ध झाल्या, आपल्या राहत्या ठिकाणी, आपल्या वाढवडिलांच्या ठिकाणी, जिकडे आपला जन्म झाला, जिकडे आपला उद्धार झाला, तिथे जर या सुविधा उपलब्ध झाल्या या पुढच्या पिढीला, तर मला वाटत नाही की आज जे कोकणातले गाव जे भकास पडलेत ते पुढे पडणार. त्यासाठी आपण आत्ताच्या विद्यार्थ्यांना त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आणि उपक्रम जो तुमच्या समोर आता ठेवते. थोडक्यातच बोलतो, जास्त काय बोलत नाही. आता एखादी इमारत, एखाद्या सुविधा, योजना, तंत्रज्ञान काही जर आपल्याला आणायचं असेल तर त्याच्यासाठी पैसे लागतात म्हटल्यावरती संस्थेमध्ये एखादा व्यक्ती कोण तेवढा परिपूर्ण नसतो की बाबा एखादा मोठा फंड देऊन की एखादं काम करेल. परंतु ज्यावेळेस आजी माजी विद्यार्थी संघटना, आपले लोक, आपले नातेवाईक सगळे जेव्हा एक समाज एकत्र येतो तेव्हा एक मोठा उपक्रम, एक मोठी संस्था इथे एकदम परिपूर्णपणे चालू शकते. यासाठी आज आपण इथे जमलेलं आहे. तुम्हाला ही सगळी पत्रकं मिळाली असतील ना? जरा पत्रकामध्ये शेवटचं पानावरती लक्ष द्या. नियोजित भौतिक सुविधा म्हणून पहिलाच मुद्दा पिवळ्या कलरमध्ये आहे बघा चौकटीमध्ये, आणि खाली जे आहे स्मरणिका, जाहिरात, दरपत्रक, याच्यात काही चेंजेस होणार आहे म्हणून मी त्याच्यावर आता सध्या बोलत नाही.
फक्त तुम्ही वरती जर लक्ष दिलात की सुसज्ज प्रयोगशाळा याच्यासाठी 2 लाख रुपये, अद्ययावत ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्र 1 लाख, इन्व्हर्टर सुविधा 50,000, सोलर सिस्टम 4 लाख रुपये, इमारतीचा दुसरा मजला 6 खोल्या 50 लाख रुपये आणि अद्ययावत स्वच्छतागृह 5 लाख रुपये. टोटल जर निधी बघितला तर याच्यामध्ये फक्त तुम्ही इमारतीचा दुसरा मजला 6 खोल्या बघितले तर 50 लाख रुपये इथेच आहेत. हे आपल्याला सर्वांच्या मदतीने जमा करायचे आहेत. परंतु इतर जी छोटी छोटी कामं आहेत, प्रयोगशाळा आहे, ग्रंथालय आहे, इन्व्हर्टर आहे, यासाठी आता कोण जर इथे त्याच्यासाठी जर हे करत असेल म्हणजे स्पॉन्सर देत असेल तर कृपया करून माझी विनंती आहे की त्यांनी इथे डिक्लेअर केला तर अतिशय उत्तम होईल. कारण की सुरुवात चांगल्या प्रकारे होईल. याची सुरुवात जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्यापासून करतो. सगळ्यात पहिला सुसज्ज प्रयोगशाळा याचे 2 लाख रुपये मी स्वतः माझ्या ह्याच्यातून दिले. आमच्या विठलादेवी देवस्थान मंदिरावरती मी अध्यक्ष होतो. सुरुवातीला मी सांगितलं की चला इंजिनियरचा प्रॉब्लेमला 2 लाख रुपये दिले. असं समजू नका की 2 लाख रुपये देऊन गणेश साळुंके गप्प बसेल. नाही, तुमचा प्रतिसाद बघून गणेश साळुंके हळूहळू वाढत जाते. आज जवळजवळ आम्ही मंदिराला 7 लाख रुपये वैयक्तिक दिले आणि माझ्या भावानी माझ्यामुळे त्यांनी 6 लाख रुपये दिले. 13 लाख रुपये एका कुटुंबातून. असं जर मी आता 2 लाख रुपये डिक्लेअर केले ते मी आता 1-2 दिवसात त्यांच्या चेकद्वारे ऋषीने वगैरे फोन केले किंवा संस्थेतनं पुन्हा मी चेकद्वारे हे करेन. ते व्हॉट्सअपवरती चेक हे करा. म्हणजे आपले लोक जे पण आहेत जे आज मिटिंगला हजर नाही आहेत ते लोकांनाही कळलं पाहिजे की सुरुवात झालेली आहे. आणि माझं नाव गणेश आहे, श्री गणेश आहे. सुरुवात चांगला झालेला आहे. आणि तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की जेवढी जास्ती आहे, मी असं म्हणत नाही की समजा काय मला एक विषय सांगायचा होता याच्यामध्ये. आजी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये असे नाहीत की सगळेच लोक सुसज्ज आहेत पैशाकडे. ज्यांना जी मदत लागेल ती, पण जे सुसज्ज आहेत त्यांनी जास्तीत जास्त आपल्या संस्थेला मदत करायची आहे की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना फ्युचरमध्ये मिळणाऱ्या सुविधा, जसं त्यांनी सगळं समजून सांगितलं मला काय तंत्रज्ञान सरांनी तर एकदम उत्तम भाषेत सांगितलं. मला असं वाटतं की आपले नाही पवार साहेबांनी सांगितलं कधी केले तुम्ही ती 80 लाख रुपये जमा 2009 ते 17 पर्यंत. आता काय 2025 मध्ये नाही ना, 10 वर्ष नव्हते दुसरे होते. तो विषय नाही. 80 लाख रुपये 2017 पर्यंत जमा होऊ शकतात. तो 2025 मध्ये मला वाटत नाही या 8-10 वर्षाच्या याच्यात लोकांचे प्रमोशन, सॅलरी, इन्कम सगळं वाढलेलं असेल. मला वाटत आहे, मी तर म्हणतो की जर सर्वांनी ज्या प्रकारे त्या प्रशांतने पण सांगितलं किंवा अध्यक्षांनी किंवा इतर कोणी सुचवलं की जर 5,000 रुपये कमीत कमी सुरुवात केला, मी विनंती करतोय हा सर्वांना, मी कोणावरती हे म्हणजे दडपण आणत नाही. आणि टोटल पटसंख्या जर आजपर्यंत आपण बघितली की 8-9 हजार विद्यार्थी आहेत ह्याच्यामध्ये आपला माजी विद्यार्थ्यांमध्ये. आतापर्यंत 1,500 लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि येणाऱ्या 2-4 दिवसात प्रशांतनी सांगितलं मला आता की 1,500 लोक अजून, म्हणजे 3,000 लोक. 3,000 गुणिले 5,000 जरी केला तर काय रक्कम होते ते तुमच्या समोर आहे. मला बाकी काय म्हणायचं नाही. 80 लाख तर कुठच्या कुठे जातील. 1-1.5 कोटीच्या वरती निधी अगदी सगळेजण खांबासारखे उभे राहिले तर तयार होईल. आणि माझ्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की संस्थेसाठी आणि पुढील फ्युचर पिढीसाठी जर काय करायचं असेल तर इथून आजच्या मीटिंगपासून सुरुवात करा. मी स्वतःची सुरुवात आता केलेली आहे. कृपया करून विनंती आहे की ज्या सभागृहात जे जण उपस्थित आहेत त्यांनी एक करून स्वतःची देणगी जाहीर करायची आहे किंवा या कामाबद्दल कोण स्पॉन्सर ज्याची इच्छा असेल त्यांनी डिक्लेअर करायचं. धन्यवाद. रंगमंच हा सुरुवात चांगली झालेली आहे. आणि रंगमंचासाठी विद्यार्थी रंगमंच म्हणून 1 लाख रुपये अगोदरच साहेबांनी घोषित केलेले आहे. त्याबद्दल पण त्यांचं आपले या शाळेच्या संस्थेला मदतीच्या संदर्भात जर पावती पुस्तकं कोणाला पाहिजे असतील तर आमचे प्रशांत आहेत, त्यांच्याशी आता मीटिंग संपल्यानंतर संपर्क साधायचा आहे. मीटिंग संपल्यानंतर याचं कारण असं की ते रजिस्टर मेंटेन करावं लागेल की ज्या म्हणजे सिरियल नंबरने एखाद्याला पावती पुस्तक दिलं जाईल त्याचा रेकॉर्ड यांच्याकडे उपलब्ध होईल. आणि भविष्यात जर कोणाला मुंबईमध्ये ते पोचवायचे असतील कोणाला, कोणत्या मंडळांना किंवा माजी विद्यार्थ्यांना, तर तेही पुरवली जातील. किंवा प्रशांतची हप्त्यातनं 1-2 फेऱ्या असतात
माझंही येणं जाणं असतं, तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करेन. तर कृपया करून जर कोणाला पावती पुस्तकं जर इथे पाहिजे असतील तर त्यांनी प्रशांतशी कॉन्टॅक्ट करायचं. धन्यवाद. दुसरी गोष्ट त्यांना सांगून हे ऑडिटला लागतं पुन्हा पुस्तक. हो, म्हणूनच नाही हरवले तर परत कृपया करून पावती पुस्तक हरवू नका. पावत्या फाडल्या नाही गेल्या तरी शर्मेने काय लाज वाटायची गरज नाही आहे. तुम्ही केलेला प्रयत्न हा खूप आमच्यासाठी महत्वाचा आहे. फक्त याची प्रोसिजर अशी मोठी आहे की ऑडिटला जर ती पुस्तकं मिळाली नाही तर त्याची म्हणजे हिशोब लावता येत नाही, अडचणीचा भाग निर्माण होईल. कृपया करून ती पुस्तकं जर परत करायची असतील तर तुम्ही अशी देऊ शकता. कारण रकमेचा अंदाज देता नाहीत ना, कोण 500 देईल, कोण 50,000 देईल, कोण 500,000 देईल, तर ते हे करता नाही, म्हणजे जज करता नाही. थँक्यू. किंवा मित्रवर्गांमध्ये तुमच्या परिचयाचे कोण जर असतील, हे संस्थेसाठी मदत करणार असतील तर त्यांच्याकडे पूर्ण निधी संकलन समिती मुंबई ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपलं नियोजन कसं असेल, कॉन्सेप्ट कसं असेल, काय शाळेमध्ये सुविधा देण्यात येतील किंवा काय इमारत बांधकाम कशासाठी बांधलं जाते, हा निधी कशासाठी वापरला जाईल याचं पूर्णपणे हे विश्लेषण करून देईल. म्हणजे आम्ही संकलन समिती, निधी संकलन समिती पूर्ण त्यांची भेट घेऊन त्यांना व्यवस्थित समज देईल. पॅम्पलेट ठीक आहे, पण इतर कोण मोठा देणगीदार असेल तर त्याच्याकडे जाताना ते विचारणार की हे पैसे तुम्ही, जसं गांगण काकांनी विचारलं की बाबा हे कुठे खर्च करणार, काय करणार, तुम्ही देणार काय, ते सांगितलं पाहिजे ना की हे जे पैसे. हो हो 100% संस्थेमध्ये तसं आहे, नियोजन आहे. कोणाला काय बोलायचं असेल, सुचवायचं असेल तर प्लीज सुचवा. याच्यामध्ये काय जर अजून काय तुमच्या मनात काही कल्पना असतील की कोणत्या प्रकारे निधी अजून गोळा करता येईल किंवा काय, त्याबद्दल तुम्ही सुचवू शकता. आणि महिलांनी भविष्यात आपण एखाद्या मीटिंग लावतो तेव्हा महिलांनी जास्तीत जास्त हजेरी लावा. तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये इतर लोकांना 440 आहे ना, म्हणजे तुम्ही जर कळवलात तर आम्हाला ह्या वर्गाची म्हणजे मोठा हॉल घेता येईल, जेणेकरून पटसंख्या आहे ना क्लिअर होईल. किती वर्ष डाऊट वाटतो? 4,000 काय नाही, एवढी वर्ष काही विद्यार्थी 5वीला पण सोडलेले आहेत. 60 वर्षात एव्हरेज धरा, आरामात होतील का? म्हणजे आमच्या टायमात 15-20 मुलं असायची एक बॅच. माझ्या अगोदर आकडा सांगितला तुझा उत्सव आहे, तरी जर तुम्ही खातरजमा करायला बरोबर तुम्ही शंका बरोबर आहे, तरी तो आकडा तिथपर्यंत पोहोचण्यासारखा आपला आहे. कारण का 1965 साली स्थापना आणि आज 65 वर्ष आहे ना, 60 झाली आज, बरोबर आहे. मग 60 वरती आता आपली पटसंख्या ही ॲव्हरेजली 40 साठी 50 आहे. पण पूर्वीची जर पटसंख्या घेतला 100 माझ्या बॅचमध्ये 74 होते, माझ्या बॅचमध्ये 74 होते आणि त्याच्या आधी तर 100 पट आहे आपला. तो जर ॲव्हरेज काढला तुम्ही तर आपली 35,000 विद्यार्थी संख्या होते, बरोबर ना? ठीक आहे, सुचिता 2 मिनिटं बोल पटकन. आमच्या बॅचकडून एक शब्द देते, म्हणजे 50,000 तरी आम्ही नक्कीच देऊ. प्रयत्न करू की अजून काही निधी जमा करता येईल. 50,000 रुपये डिक्लेअर केले. सुचिता मोरे त्यांच्या बॅचकडून 50,000 रुपये डिक्लेअर झाले. ती आकडा वाढेल, पण सुरुवात आहे की 50,000 सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा प्रत्येकाने बॅचची जबाबदारी घ्या आणि त्या प्रकारे काम करा. नक्कीच आपल्याला गोष्ट अशी आपल्या क्लासमध्ये अशी विद्यार्थी असतील जे मोठ्या ऑफिसमध्ये पण आपल्या माहिती आली. हे आम्हाला कधी कळलं ज्यावेळेला आम्ही कॉन्टॅक्ट दिलं, समजलं, त्यावेळेला कळलं की अशा लोकांची आपल्या त्यांच्याशी काही संपर्कच नाही. अशा लोकांना जवळ करा, म्हणजे आपलं काम एकदम सोपं होऊन जाईल. इथे जमलेल्या उपस्थित सगळ्या आजी माजी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार. आणि माझे गुरुवर्य श्री मांडवकर सर यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे यायला संधी दिली. पण या बेंचवर बसणं म्हणजे एक आपल्यासाठी
खूप असा वेगळा अनुभव आहे. आम्ही आता ऑफिसमध्ये मोठ्या टेबल खुर्चीवर बसतो, पण तिथे जे सुख जे नसतं ना ते आता इथे बेंचवर बसल्यावरती आम्हाला असं प्रत्यक्षात वाटतंय की अरे आम्ही त्या कॉलेजमध्ये होतो. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो मला मांडवकर सरांचे खास आभार मानायचे आहेत, कारण मी म्हणजे आता ते चित्र उभं राहतं की ते सायकलवरून यायचे आणि शिक्षक नसायचे आमच्या शाळेमध्ये. आम्हाला ते थोरात सर यायचे लांजातून इंग्लिश शिकवायला, आठवड्यातून 2दाच यायचे फक्त. परत पाटील मॅडम यायच्या, त्या आता गोळीला आहेत, हां त्या होत्या. पण म्हणजे त्या आठवणी आहेत ना, जेव्हा हा ग्रुप क्रिएट झाला ना तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं की खरंच म्हणजे ठीक आहे ही एक सुरुवात आहे आम्हाला तुम्ही बोलवल्याबद्दल, पण आता जे तुमचं चाललंय की बिल्डिंग बांधायची आहे हे सगळं, पण मला असं वाटतं की त्यासाठी आधी पट तयार किती पट आहे आपला. कारण आता लोकांचं एकच असतं की देणगी देणार, वर्ग बांधणार, सगळ्या सुविधा उपलब्ध करणार, पण तिथे शिकणारी सध्याची पटसंस्था किती आहे, म्हणजे पट किती आहे, मुलं किती आहेत. कारण आता आम्ही बघतो वेरवलीचे जे श्रीराम विद्यालय आहे त्याच्यामध्ये अद्यावत आता तो डोळस आहे, त्याने एवढी मोठी देणगी दिली, पण त्याच्यामध्ये मुलं किती आहे. ALT होतं, MLT होतं, बंद झालं. ते ALTचं MLT चांगलं चालत होतं त्यावेळी. हां, आता भांबेडमधली अशी किती मुलं आहेत की मी तर बघते बरीचशी मुलं लांजामध्ये शिकायला जातात. पण जर आपल्या तिथे आपली शाळा, आता माणसाचं कसं असतं जिथे मंदिर आहे ना त्या मंदिरात पाया पडत नसते, ते आणखी 4 ठिकाणी जाऊन तिथे पाया पडायला जातात. ही पहिली परिस्थिती ही सुधारली पाहिजे की आपल्या त्या देवाची आपल्याला खरी गरज आहे की हा तोही देव नवसाला पावतो, पण आपण त्या देवाला जात नाही. आपण कुठे जातो, आणखी 4000 किलोमीटर 1000 किलोमीटर ते प्रवास करून जातो. पण हे पहिलं, आणि आता आम्ही मुंबईत राहतो, आम्ही गावच्या माणसांना सांगू शकत नाही की तुमच्या मुलांना या शाळेत घाला. आम्हाला विचारतील तुमची मुलं CBSEला शिकतात, तुमची मुलं मुंबईमध्ये शिकतात, तुम्ही का आम्हाला सांगताय की गावामध्ये शिका. पण माझं तर खरं म्हणणं आहे की जर प्रत्येकाला शिक्षणाचा अर्थ कळत असेल तर तो गावातूनच कळतो. माझा स्वतःचा मुलगा CBSEला आहे, मोठा आहे छोटा आहे, पण मला नाही वाटत त्याला लोकमान्य टिळक काय माहीत आहे. मी जेव्हा म्हणते लोकमान्य टिळकांचं तो सांगू शकत नाही मला लोकमान्य टिळक काय आहे. 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे नॅशनल हॉलिडे आहेत. माझं तर म्हणणं हे पण बंद व्हावं आणि कंपल्सरी सगळ्यांना शाळा ऑफिसमध्ये बोलवलं जावं की जेणेकरून त्यांना ते कळेल. पण हे आपल्याला शाळेमध्ये कळतं. आम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी म्हणजे आमचा एक मोठा सण असायचा. आम्हाला खूप असं वाटायचं अरे 15 ऑगस्ट आहे 26 जानेवारी. आता मी मिलिटरी इंजिनियर सर्व्हिसमध्ये मी काम करते, पण मला तिथेही उदासीन वाटतं की 15 ऑगस्ट 26 जानेवारी आमचे पण आर्मीवाले सुट्टे म्हणून निघून जातात. पण मी माझ्या साहेबांना मी सांगितलं सर 15 ऑगस्ट 26 जानेवारी कंपल्सरी हॉलिडे नाहीच, जो येणार नाही त्याला कंपल्सरी होणार, कोणी सुट्टी त्याची त्या दिवशी साईन करायचीच नाही. कारण का हे आम्हाला शाळेतून आम्ही शिकलोय म्हणून आम्ही तिथे सांगू शकतो ठामपणे की नाही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपल्याला ऑफिसमध्ये असू दे शाळेमध्ये असू दे गेलं पाहिजे. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश आहे की जे गावामध्ये आपल्याला शिकायला मिळतं आज आम्ही आमच्या मुंबईच्या मुलांमध्ये ते बघत नाही. कारण मुंबईची मुलं ठीक आहे आज सुट्टी आहे ना चला पिकनिकला 15 ऑगस्ट 26 जानेवारी बघा सगळे रिसॉर्ट फुल असतात. आता सुट्टी आली 15 ऑगस्ट हे आलं लोक चालले सुट्टीला, पण कोण 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपल्या मुलांना किती जण असे आहेत की जे शाळेमध्ये नाही तू 15 ऑगस्ट 26 जानेवारीला उठून तू शाळेत जात म्हणणार. आपण आता मोठमोठ्या इमारती बांधू सगळी देणगी देतील, कोणाला 1000 रुपये देणं कठीण नाही, 1000 देतील 2000 देतील, पण त्यानंतर त्या बिल्डिंगचं काय. दुसरे कोर्सेस आहेत, छान मांडला तुम्ही मुद्दा, दुसरे कोर्सेस पण भरपूर आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही जे आता वेरोळी हायस्कूल आणि आपलं भांबेड हायस्कूल त्याच्याबद्दल जे बोललात, आपल्याकडे चारी बाजूने नाका असल्या कारणाने आपलं मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून आपल्याकडे जास्त मुलं येतात. वेरोळी तशी सुविधा नाहीये, कारण मी तिकडेही काम केलंय, सुविधा नाही मुलांना आणि म्हणून आमचं कच्चीकरण वेरोळीचं हे मान्य आहे. कारण ते आहे आता कसं आहे माहिती आहे का भांबेड आणि भांबेडच्या एरियाच्या साईडला प्रभानवल्ली असेल हरदखळा असेल वेरवली कोरलव जे गोवी त्या आवाक्यातल्या जेवढे, पण आता सध्या आपल्याला हे जाणणं गरजेचं तिथे राहणारी आताची माणसं किती आहे, त्याच्यानंतर ते पुढचे अद्यावत जे सायन्स हे ते म्हणजे यानंतर ती त्या शाळेमध्ये येणारी मुलं किती आहे आणि मेन हे साईड बाय साईड बाकीचे कोर्स पण गरजेचे आहे. बरोबर आहे मॅडम, उत्तम आहे म्हणून आपण मुलं वाढवण्यासाठी ते सगळं. काही वर्षापूर्वी आमच्याकडे 2009 साली 438 पटसंख्या होती, ती 2016 साली 758 पटसंख्या झाली. आम्हाला एवढ्या बॅचेस कमी पडल्या, दरवर्षी 50 बॅचेस कमी करायला लागल्या. त्याचं कारण आहे तुम्ही काहीतरी प्रगती करता हे दिसतं. ज्या वेळेला त्या शाळेचा रंगरंगोटी झाली त्यावेळेस शाळेला कलर झाला, शाळेला फॅन लागले, शाळेत चांगला ते संचालक मंडळ एक मताने काम करतंय हे जेव्हा कळतं त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्या प्रत्येक लोकांना त्या मुलांना वाटतं ह्या शाळेत जाऊया. पण
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आजची परिस्थिती तीच झाली. आज आमच्याकडे 500च्या आतमध्ये आलो आपण परत. आता कारण काय सांगितलं जातं, नाही मुलंच नाही शाळेत राहिली, सगळे मुंबईला गेले. पण चांगल्या सुविधा जर तुम्ही देऊ शकलात त्या शाळेत, तर ती लांजाला जाणारी मुलं, वेरोळला जाणारी मुलं ती भांबेडला थांबतील ना. पण शाळेचं नाव चांगलं करण्याचं काम तिथं असलेलं संचालक मंडळ आणि तिथला शिक्षक वर्ग यांनी जर चांगलं टिकवलं तर ती मुलं बाहेर जाणार नाही. आणि त्यासाठी त्याचबरोबर सुविधा सुद्धा देणार. संचालक मंडळ काय करते हे महत्वाचं आहे. जो मुलांचा ओघ बाहेर जातोय ना, तो न जाता आपल्या आणि या शाळेव्यतिरिक्त पाठ्यपुस्तका व्यतिरिक्तही त्याला काहीतरी अधिक मिळालं पाहिजे. आजकाल BSc RT हे काही नाही राहिलं. लांजाची मुलं आपल्याकडे आली होती, फेल झालेली मुलांना आपण परमिशन दिलं आणि त्यांना पुढे बसवलं, ते पास झाले. दाभोळ्याची काहीतरी मुलं आपल्याकडे आले, 8 की 9 मुलं. दाभोळ कुठे, लांजा कुठे हे येऊ शकतात. आपलं गुडविल आपण जेव्हा करू, आपलं मार्केटमध्ये जेव्हा नाव होईल की संचालक मंडळ कसं आहे, आम्ही काय देतो लोकांना, काय सुविधा देतोय, बघा नक्कीच तुमची प्रगती होईल. कारण खरं आहे ते, कारण संचालक मंडळावर कुठं जेव्हा वर्गणीसाठी जातो ना, त्यावेळी हेच विचारतात त्याच्या आधी हिरक महोत्सव. आता मी 97ला बाहेर पडले, त्याच्यानंतर मला तिकडचं भांबेडचं. तुम्ही लोक नशिबवान आहात की तुम्हाला तुमचे सर्व शिक्षक भेटले, सर्व माझे विद्यार्थी भेटले. आमचं तर कम नशीब, आमचं कोणच नाही, शाळाच राहिली नाही. ते मुंबईला शाळा तर राहिलीच नाही. तिथे आता मोठे मोठे टॉवर उभे राहिले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे मुलं होती आमची ते कुठे गेले, मित्रमंडळी आमचे, ते आम्हालाच माहिती. मी कोरल्यात ज्या शाळेत शिकलो ना, ती शाळा बंद आहे आता. मग तुम्ही नशिबान किती आहात बघा. तुमचे सर मला बरं वाटलं आणि इथे बसायला वगैरे तुम्ही जे म्हणताय आम्ही मुंबईला शिकलो, आम्ही कम नशिबी. पण हे काय, तुमच्या भांबेडची शाळा आम्ही घेतली, पण मला गावची ओढ लागली. आम्ही तिकडे 2 घरं घेऊन ठेवली आणि ती एक प्रगती आमची झाली. गावची ओढ निर्माण झाली आणि आम्ही यांच्याबरोबर यांनी नेलं मला गावाला. मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी दीपक अंकल लांजेकर, भांबेड. 2005ची आमची बॅच आहे. बॅच मधून आमचं जे काय कॉन्ट्रीब्युशन असेल ते आम्ही देऊच. त्याचा आता मी इथं अनाऊन्स करत नाही की किती, तो पण जास्तीत जास्त देण्याचा मी नक्की प्रयत्न करू. लाखभर रुपये देण्याचा मी नक्की प्रयत्न करू. नाही म्हणून आम्ही बोलत आहे. खरं तर उत्स्फूर्त बोलण्याची मला सवय नाही, पण पवार सर आणि साळुंखे सरांना ऐकून मला खरं 2 शब्द बोलण्याची इच्छा झाली. ती फक्त मी एक सांगतो की सरांनी सांगितल्याप्रमाणे मगाशी की आपलं जे ग्रंथालय वाचनालय आपण राहतो, त्या वाचनालयाला लागणारी जी पुस्तकं आपल्या साहित्यिकांची, मराठी साहित्यिकांची. कारण शाळा सुटल्यानंतर मी मुंबईत आलो तेव्हा मला तेव्हा कळले साहित्यिक पु ल देशपांडे जे लोक आहेत, मला वाटतं ते नंतर कळले. पण किमान त्या गावातल्या आपल्या शिकणाऱ्या मुलांना ते किमान कळावं आता, जी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याला जी काय पुस्तकं लागतील सगळी पुस्तकं मी देईन. आणि त्या वाचनालयाचं उद्घाटनासाठी मी स्वतः कामं करतो. कसं असतं आणून ते वाचनालयाचं उद्घाटन करू आणि पुस्तकं एवढंच मला सांगा. धन्यवाद. अरे सांगत नाही पवार सरांना सांगायची ती ओळख सांगायची ही माझी वेळ आहे. मला खूप मोठं काम करायचं. माझी आत्ताची सुरुवात आहे, पहिलं पाऊल आहे माझे. तर ती ओळख लवकरच तुमच्या समोर मला करायची गरज लागणार नाही. ती स्वतःहून मी माझी ओळख बनवल्यानंतर मी दीपक लांजेकर हे उत्तम अभिनेते आहेत. अगदी लहानपणापासून मी 10वीपर्यंत ते आमच्या नाटिका, छोट्या छोट्या नाटिका बसवायचे. आणि आज वरून गेलो गाव या नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिरियलमध्ये सुद्धा ते आहेत. खूप छान वाटतं की आपला माजी विद्यार्थी, आपला बॅचमेट चांगल्या प्रकारे कला जोपासत आहे. आणि खरं म्हणजे त्यांचे वडील जे आहेत आनंद लांजेकर, हे सुद्धा भांबेड तेलेवाडीमध्ये नाटकं बसवायचे आणि चांगल्या प्रकारे नाटकं व्हायचे. त्यांचा वारसा तो चालवतोय, त्यामुळं निश्चितपणे त्याचं खूप खूप अभिनंदन. आणि आमच्या बॅचमध्ये क्लिअर केलेलं आहे ते आम्ही निश्चितपणे 2 बॅचमध्ये, 2004ची 10वीची बॅच आणि 2006ची 12वीची बॅच, त्याचे डिक्लेअर 1 लाख रुपये केलेले आहेत, ते आम्ही निश्चितपणे देऊ. आणि ह्यालाच फक्त 2 एक छोटेसे बोलतो सांगतो की पुस्तकं देण्याचं माझं देण्यामागचं कारण आता ओळख करून दिली म्हणून सांगतो. ऍक्टर ही सुरुवात आहे माझी. खरं तर
ही पुस्तकं देण्यामागचं माझं कारण सर एवढंच आहे की पुस्तकं मला जर तिथे वाचायला मिळालं असतं शाळेनंतर मला ते साहित्य कळले असते तर आज मी कदाचित एस्टॅब्लिश नाही म्हणणार पण बऱ्यापैकी काम करणारा ऍक्टर दिसतो असतो. तीच कुठेतरी उणीव राहिले मागं जे मला कळतं. आपण ज्या वाटेने गेलो तिथे मला ठेच लागली होती. किमान ती ठेच लागला दगड मी बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो. छोटंच फक्त काम करतोय. मला अजून आमच्या बॅच कडून जे काय मला मी नक्की 100% पुस्तक देण्यामागचा माझा हा हेतू आहे. मला वाटतं सगळ्यांनी लक्षात घ्यावा. असेल तर तुम्ही अजून मला असं वाटतंय फक्त तुम्ही इकडे बघू नका. या मोठ्या रकमा आहेत. 25,000 30,000 चालतात आम्हाला. 40-50,000 पण चालतात. जे आहे ती सुरुवात करा. लाख रुपयांनी सुरुवात झाली म्हणजे लाख रुपयाच्या खाली मला द्यायची मी कसं बोलू असं काय संकोच करू नका. बिंदास तुमच्या सरळ हस्ते जी मदत संस्थेला करायची आहे ती तुम्ही इथे सांगा. बॅच वाईज झालं बरोबर आहे. वैयक्तिक जर कोणाला काही जाहीर करायचं असेल की जरुरी नाही की बाबा ही 2 लाखाची रक्कम आहे किंवा सोलर पॅनलसाठी 4 लाख रुपये आहेत, दुसरं इन्व्हर्टरसाठी 50,000 रुपये आहेत. 50,000 नाही देऊ शकत कोणीतरी 25,000 देईल मग बाकीचे 25,000 उर्वरित कोणी देईल असंही जाहीर करू शकता. असं काही नाही. ज्या वेळेला आपली 26 जानेवारीला पहिली सभा झाली 26 जानेवारीला आणि त्याच्यानंतर मला वाटतं फेब्रुवारीमध्ये सभा झाली त्यावेळेला असं लक्षात आलं की सुरुवात करायची म्हणजे थोडंसं पैसे असायला हवेत. पण त्याच्यानंतर आम्ही मांडवकर सर बेर्डे सर आणि सदाभाऊ 4 जण एकत्र जमलो. तर त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा जो कार्यक्रम आहे कार्यक्रम सुरुवात होईपर्यंत जो काय खर्च होईल तो आपण आपल्या स्वतःच्या खर्चाने सर्व करायचा. त्यातला 1ही रुपया आपण कुठेही इथे नोंदणी करायची नाही आहे. हे सगळं त्यावेळी झालं. तर त्याच्यानंतर आपलं असं ठरलं की आपले हे पॅम्पलेट छापायचे आहेत किंवा ते बुकं छापायची आहेत किंवा अन्य काय करावं लागेल म्हणजे ऑफिशियल खर्च येणार आहेत तो. मग हे सगळ्याचं गांभीर्य लक्षात ठेवून सुरुवातीलाच मांडव सरांनी पहिल्या सभेला मला वाटतं 60,000 रुपयाची देणगी 60व्या वर्षाचा हिरक महोत्सव असल्या कारणाने स्वतःकडून त्यांनी 60,000ची देणगी त्यावेळेला जाहीर आणि त्यातले त्यांनी अकाउंटला 22,000 भरले सुद्धा. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अशी की हा जो आपण पॅम्पलेट छापलाय त्याच्यावरती खाली बघा हा छोटासा बारकोड आहे. तो बारकोड आपण हिरक महोत्सव समिती या नावाने तयार केलाय. त्याचं जे अकाउंट आहे ते आपण पंचवर्षीय शिक्षण संस्था आहे रजिस्टर असल्यामुळे त्याच्या अंडर ठेवलंय. फक्त एवढंच की त्याचे जे व्यवहार असणार आहे ते हिरक महोत्सव कमिटीकडे पूर्णपणे असणार आहे. लक्षात आलं नाही. आपण वेगळं खातं काढलंय त्याचं वेगळं अकाउंट काढलंय हिरक महोत्सव समिती या नावाने त्याचा भाग बारकोड पण ठेवला. आणि दुसरा एक विषय स्मरणिकेचा आता घेऊया वेबसाईट. आणि एक स्मरणिकेचा महत्वाचा विषय तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्रत्येकाला काय वाटतं की म्हणजे स्मरणिका ही मोठ्या लोकांसाठी असते की ते 50,000 40,000 असे पैसे सफल घेतले. पण आपण तसं करणार नाही. तर जो काही 1,500 2,000 3,000 आपली माझी विद्यार्थी आपल्याला 1-1 रुपये देणार आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. कारण की भलेही त्या विद्यार्थ्याची आज कमाई करण्याची पात्रता नाही पण भविष्यात तो एकाचे 10,000 रुपये आपल्याला देऊ शकतो. म्हणून आपण काय ठरवलंय मांडव सर आम्ही एकत्र चर्चा केली. तर जी काय बॅच आहे उदाहरणार्थ आता दिनेश लांजेकरनी सांगितलं की मी माझ्या क्लासमधून एक 50,000 किंवा 1 लाख रुपये देणार. तर त्याची जी बॅच आहे 50 जणांची बॅच असेल त्या पूर्ण बॅचचा आपण एक अर्ध पान आहे ना ते त्याच्यासाठी ठेवणार आहोत राखीव की त्यांनी तिथे त्यांची काय त्यांची ॲडव्हर्टाईज असेल. मग उदाहरणार्थ बघा कदमांची म्हणे ते आमची 50 मुलांची नावं आम्हाला हवी. मग भले त्याच्यात 40 जणांनी पैसे दिलेले असू देत पण त्यांची एक बॅच स्मरणिकेमध्ये कायमस्वरूपी राहील याची आपण तरतूद करणार किंवा एखादा फोटो मग त्या बॅचच्या डिमांडनुसार जे असेल ते. त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल असेल पाहिजे असेल तर सांगा सूचना करा. ऑब्जेक्शन्स काय असतील तर क्लिअर सांगा. आमचे एक विद्यार्थी नाही ना चित्रा कमिटी होती की इंदुलकर म्हणजे गाव पातळीवर चित्राचं नाव विद्यार्थी उशीर आलेले आहेत. मुंबईच्या समितीमध्ये जर आणि कोण इच्छुक असेल काम करण्यासाठी तर आपलं नाव इथं द्या. हे वाचा ना सर जर नाव होतं आता जे निधी संकलन समिती मुंबईचे जे आहे त्यामध्ये अध्यक्ष जे आहेत ते आमचे गणेशराव साळुंखे आहेत. आणि आता जी नावं जे घेतली आहेत त्यामध्ये जयवंत शेठ गांगण आहेत, संजय कांबळे आहेत, अनिल जाधव, सुचिता मोरे, संजय धनावडे, प्रशांत सुर्वे, प्रवीण इंदुलकर, सूर्यकांत गुरव, महेश चंद्रकांत आहेत,
बाळकृष्ण पांचा, सचिन सीताराम गुरव, अविनाश गुरव, शैलेश सकाराम बने, विश्वास एगिष्टे, किरण रेवाळे, मनीष जोरे, नामदेव चंद्रकांत गुरव, सुरेंद्र सोनू गांगण, आता चित्रा इंदुलकर. पहिले घेतले ते पण नाव दीपक लांजेकर. पहिली नाव प्रशांत वही कुठे आहे? गणेश साळुंके. आता नाव झालंच ते. मुलाणी सर मुख्याध्यापक म्हणजे शिक्षक प्रतिनिधी म्हणून मुलाणी सरांना घेतलं. अनिस वाघू रिक्षा संघटना जी आहे त्यांचा एक प्रतिनिधी म्हणजे अध्यक्ष किंवा कोणी देतील ते, आणि व्यापारी संघटनेचा एक प्रतिनिधी. त्यानंतर बळीराम धरम, दत्ताराम धनावडे, संदेश गुरव म्हणजे गावचे आपले गावकार त्यांचा मुलगा, आणि नितीन कदम. ही आपली नाव होती गावावर. ते 6 झाले नाही. टोटल किती झाले? ते 6 ने हे किती झाले? हे किती आहे? 21 आणि 6. किती देत आहे? सर्वांना नमस्कार. आपल्याला स्मरणिकाची काढायची आहे. या स्मरणिकेसाठी कोणाच्या कविता, तुमच्या आठवणी, लेख माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहे. शाळेबद्दल माहिती. हा, माझा व्हॉट्सअप नंबर 9860187061. मग ते आतापासून काम आपलं सुरू होईल. आणि जो 1000 रुपये देईल तो पण त्याचं पण नाव स्मरणिकेत येणारच. अशी सुसज्ज आपल्याला स्मरणिका चांगली पंचक्रोशी म्हणून चांगले आपल्याला तयार करायचे. रेट जादा ठेवले. साहेब म्हणाले की त्याच्यात आपण करेक्शन मी वाढवायचं बोलतोय, कमी करायचं नाही. करेक्शन वाढवायचं म्हणते. हा, मग शेवटचं मला कमिटी ठरवा. हे 50,000ला आपण ठेवलंय. त्याच्या आतलं 40,000 आणि आतील पूर्ण पान जे आहे हे 15,000ला ठेवले. आणि त्यानंतर मग त्याच्या अर्ध पान असेल तर 7,500. एक महत्वाचं आहे, 25 तारीखला आपला कार्यक्रम आहे, 25 डिसेंबर. हा, तुम्हाला जो अंक काढायचा आहे तेव्हा पाहिजे. नाही तो किती दिवस अगोदर यायला पाहिजे. तुमच्या ऍड, तुमच्या काय कोणाचे लेख एक महिना अगोदर प्रिंटिंग मॅनेज करायला लागेल. सगळं तुम्हाला 3 ते 4 वेळा परत करावं लागते, चेकिंग एडिट करायला लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. 1 महिना म्हणजे सगळं दिल्यानंतर कारण 1 महिना लागतो छापायला. नोव्हेंबर मध्ये तुम्ही पूर्ण करा. 1 महिना 15 नोव्हेंबरला ते स्टॉप करायला लागेल. आणि करेक्शन करावं लागेल. जसं जसं येईल आणि जेवढं येईल तेवढं तुम्ही पाठवत जा. लेख असेल ना ऍडमध्ये पकडणार की तो वेगळा काय करणार? लेख वेगळा लेख किंवा कविता असेल मोफत, त्याला पैसे नाही. त्याच्यासाठी पाहिजे तर तुम्हाला मदत करायला मी माणूस देईल. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्लीज ऐका. माजी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या मेळाव्याला आपण सगळे उपस्थित राहिल्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपले सगळ्यांचे आभार मानतो. अनेक प्रश्न संस्था जेव्हा आपण खेड्यागावामध्ये तयार करतो त्यावेळेला अनेक प्रश्न उपस्थित होतात. ते प्रश्न सोडवण्याचं काम आपणच करत असतो किंवा न सोडवण्याचं कामही आपणच करत असतो. आपल्या सगळ्यांचं आज एक स्वप्न आहे की भांबेडची संस्था अतिशय चांगली झाली पाहिजे. त्या ठिकाणी चांगली इमारत झाली पाहिजे. त्या ठिकाणी चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत. पण त्यावेळेला चांगले शिक्षण प्राप्त झाले पाहिजे मुलांना. हा सगळ्यांचा आपला हेतू आहे म्हणून आपण या ठिकाणी जमलो. आपल्याला सांगू इच्छितो की आपलं जे स्वप्न आहे सगळ्यांचं भांबेडच्या बाबतीत, हे स्वप्न आम्ही सगळे मिळून पूर्ण करूया. एक चांगली इमारत त्या ठिकाणी झाल्यानंतर मला वाटतं मधली जी इमारत आहे ती इमारत आपण सोडून टाकू, कारण तिची गरज लागणार नाही आपल्याला. तिकडली जी इमारत आहे छोटी गोपीनाथ पवार साहेब, त्या ठिकाणी बाहेरची जर मुलं आम्हाला आणायची असतील तर वसतिगृहाची गरज आहे. ते वसतिगृहासाठी त्या इमारतीचा आपण वापर करू. आता आपण म्हणताय की विद्यार्थी कमी होत आहेत. आम्हाला विद्यार्थी पाहिजेत म्हणून आम्ही कोसरीला गेलो. शाळेत कोसरीला 8वी 9वी 10वी 3 वर्ग आहेत. विद्यार्थी किती? 50. तिथून आम्ही गोविळला आलो. गोविळला विद्यार्थी 55. प्रामुल्य लगायचे 48. हे 8वी 9वी 10वीची परिस्थिती आहे. आणि म्हणून जेव्हा भविष्याचा आता चर्चा जेव्हा चालते लांजामध्ये, आता ते मुख्यच आहे ते तिथं जवळ 2,500-3 हजार मुलं आहेत. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की टिकली शाळा तर भांबेडच टिकणार आहे.
यापुढे. भांबेडचे जे सराउंडिंग सर जयंत बाबूंनी आमच्या सांगितलं, भांबेडचे जे सराउंडिंग आहे 4-5 गाव आपल्याला मिळाले. जर गोविडला शाळा झाली नसती, प्रभामुलीला शाळा झाली नसती, वेळेला झाली नसती, तर आपली पटसंख्या ही 500% राहिलीच असती. मग त्यासाठी आता काही प्रयत्न करावे लागतील, वेगवेगळे कोर्सेस तयार करावे लागतील आपल्याला. आता आम्ही कॉम्प्युटर कोर्सेस चालू आहे आपल्या हायस्कूलला. आता या निधीतून जेव्हा हे आपल्याला करायचं त्यावेळेला मधल्या काळामध्ये क्रीडांगणासाठी आपल्याला 5 कोटी मंजूर झाली होती. पण ती जमीन आपण द्यायला पाहिजे होतं गव्हर्नमेंटला 99 वर्षानं. आणि मग तो एक वाद निर्माण झाला की मग 99 वर्षानं गव्हर्नमेंटला जमीन म्हणजे त्यांच्या नावानं होणार 99 वर्षानं. ते त्यापेक्षा भाऊ ते नाही झालं तरी चालेल क्रीडांगण. मग आमची इमारत आम्हालाच पाहिजे, ती जागा आम्हाला पाहिजे. पण आपण असं ठरवलंय की हा जो निधी मिळेल त्या निधीतून त्या ज्या सुविधा आपल्याला प्राप्त करून देणार, म्हणजे एक धावण्याकरता ते आपण करणार आहोत. उंच उडी किंवा लांब उडीसाठी जे मैदान तयार करावं लागेल ते आपलं स्वप्न आहे, ते करायचं. आणखी वेगवेगळ्या प्रकारचं तिथं एक आणखी आहे, म्हणजे आपण हायस्कूलमध्ये वरचा जो आता माळा आपण दुसरा तयार करू त्या ठिकाणी जसं ग्रंथालय आपण करणार आहोत तसा इनडोअर गेम जे असतात कॅरम वगैरे असे आपण तयार करणार आहोत. मी एक रूम मगाशी जसं सांगितलं तसं एक रूम हा माजी विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवला जाईल. जेव्हा ते त्या ठिकाणी येतील त्यावेळेला त्यांचे जे काही हे संबंध येतील हायस्कूलचे संबंध येतील आणि सातत्याने त्यांचा संबंध हायस्कूलची संस्थेशी राहील. अशा प्रकारचे प्रयत्न आपण करणार आहोत. आपण सगळ्यांनी जे मगाशी सांगितलंय तर मला वाटतंय की आम्ही जो ठरवलेला निधी आहे यापेक्षा नक्की जास्त निधी मिळेल. म्हणजे मी मगासपासून धर्म खुणवतायत मला. नाही त्यांची ती वेगळी इच्छा वेगळे. तुम्हाला शब्दात देतो मी की तुमची इच्छा मी पूर्ण करेन. आपल्याला निधी जमवायचा आहे, कारण तुम्ही जे सगळे आता इथं आले ते आपुलकीनं आलेत. मी त्या शाळेत फक्त 8वीला होतो, त्यानंतर मी मुंबईला शिकलो. 7वीला मी कोरड्याला होतो, 1 वर्ष तिकडेही शिकलो, बाकी मुंबईला. पण आपली जे आपुलकी असते, आपल्या गावाबद्दल जे प्रेम असतं ते तुम्ही कुठे जाता. मी लांड्याला राहतो पण माझे वोट भांबेडलाच, कारण की आपलं गाव आहे, आपली माणसं आहेत तिथं. तो तिथं आपल्याला मिळत नाही आपण बाहेर राहिलो तर. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि सगळ्यांनी आपण एक जोमानं काम करूया, आणखी दाखवून देऊया की या पूर्व भागातली नव्हे तर तालुक्यातल्या एकमेव शाळा अशा चांगल्या प्रकारची असेल की ते भांबेडलाच असेल. अशा प्रकारचा आपण शपथ घेऊया आणि या कामाला सुरुवात करूया. आभारी म्हणतात मी म्हणताय सर 1 मिनिट. महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन करून सुरुवातीलाच मी माझे फक्त नाव सांगतो, जास्त बोलणार नाही, कारण सरांनी मेसेज टाकला त्याच्यामध्ये 1 वाजेपर्यंतचा वेळ होता आणि त्यामुळं न बोलता फक्त थोडक्यात मी तुकाराम गणपत साळुंके मुक्काम पोस्ट कोरले. आमचे सर मधुदे साळुंके साहेब तुमचं नाव घ्या. मी म्हटलं आमचे बंधू जिथे उभे राहतात. एकदा त्यांनी सुरुवात केली, सरपंच आहेत, त्यांची कारकीर्द गावाकडे पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण परिचयाची आहे. आणि त्यांनी सुरुवातीला सांगितलं माझं नाव गणेश आहे, श्री गणेश मीच करतो. आणि सुरुवात एकदा झाली की जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मी थांबत नाही. हा मला त्याचा अनुभव आहे. सर्वांचं तुम्ही थोडक्यातच सांगतो. एक साजिरे पान नाचले मनात आमच्या, एक बोजरे फुल हसले मनात आमच्या, आनंदाचा सुरग वसला आगमनाने तुमच्या, आगमनाने तुमच्या. सर मांडवकर सर, इथे वर्गामध्ये बसण्याचे भाग्य तुम्ही इथपर्यंत आलात आणि त्याच्यामुळे हा कार्यक्रम झाला. मी सर्वांच्या वतीनं, मुंबईकरांच्या वतीनं, कारण आभार मी मानणार नाही, पण सर्वांच्या वतीनं तुम्ही इथे आलात आणि सर्वजण विठ्ठलाला भेटायला जातात. तुम्ही इथपर्यंत या विद्यामंदिरमध्ये विठ्ठल म्हणून आलेला आहात आणि आम्ही तुमचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि शाळेच्या देणगीच्या स्वरूपात जे प्रत्येक बॅच आपले आपले सुरू करते, मी इथून जे बोलेन त्याच्यापेक्षा जास्त होईल, त्यामुळे मी काही आकडा इथे सांगत नाहीये, पण 1997 बॅच कडून जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं मी बोलतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना इथे उपस्थित वेळात वेळ काढून मी सर्वांच्या वतीनं मानलंय, पण खरोखर जर कोणाला आपल्याला जर मानायचं होतं असेल आणि मानायचं राहिलं असेल, रात्री गेल्यावर झोप लागणार नाही. मला पण जरासं बोलायचं होतं, म्हणजे कोण साळुंके आला आणि बोलून गेला असं काय होणार नाही. स्वतः शिक्षक आहेत गरमरावगे, स्वतः शिक्षक आहेत. मी पुन्हा एकदा सर धन्यवाद देतो. आपला प्रवास चांगला सुखाचा हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपले घेतलेलं कार्य हे नक्कीच पूर्ण होईल. मी बरेचसे जण पावती पुस्तक वगैरे घेतील ना, सगळं आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन बँकिंग आहे. बरेचसे RTGS किंवा NEFT पेमेंट करतात, जीपे नाही करतात. बऱ्याच वेळा तुम्ही ज्याला रिसीट बनवाल, रिसीट जर तुमच्याकडे एखाद्या पावती पुस्तकाचं रिसीट बनवलं तर जे काय पेमेंट तुम्ही RTGS कराल त्याचं रेकॉर्ड प्रॉपरली दिलं पाहिजे. त्याचं खूप कुठे अडचण होते. बऱ्याच वेळा असं होतं, समजा मी एखादं पेमेंट केलं त्याच्यावरती फक्त मला वाटतं नंबर जातो, नाव येत नाही, ट्रान्झॅक्शन ID जातो. तर त्याची थोडीशी काळजी घ्या प्रत्येकाने. जे कोणी काही स्वइच्छेने देतील त्याचं प्रॉपरली ट्रान्झॅक्शन तुम्ही आपल्या जे काही समिती असेल त्यांच्याकडे प्रॉपरली अपडेट द्यावं लागेल, नाही तर थोडंसं गोंधळ होईल. एखाद्याचे पैसे नाही आले किंवा एखाद्याचं असं थोडं होऊ शकतं, तो थोडंसं आपल्याला अवेअर राहावं लागेल. ओके, थँक्यू. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन प्रशांत सनगर यांनी करावं अशी विनंती. आता ऍक्च्युली आभार प्रदर्शन मानायचं होतं, ते मला विस्तृतपणे बोलायचं होतं, पण नाहीये, कारण का आपल्याकडे 10 ते 1 एवढाच वेळ मिळालेला होता आणि तो वेळ निघून गेले. ते 10 मिनिटं एक्स्ट्रा 4 वेळा ते आले बंद करा म्हणून सांगायला. तर मी एवढंच सांगेन की पहिल्या वेळेला आम्ही 4 जणांनी येऊन जो काही विषय मांडला त्यावेळेला आमच्या मनाची भीती होती की जमवायचं कसं. ते बरेच वेळ आम्ही मार्ग अवलंबले, पण आज जो काही समोर मला समुदाय दिसतोय, आज जे काही माझे विद्यार्थी दिसत आहेत त्यातून मला एवढंच म्हणजे आज मी निश्चित झोपेन की पुढचं जे काम आहे ते तुम्ही अगदी व्यवस्थितपणे कराल आणि हे आता जो काय आपण माणूस ठेवला बिल्डिंग उभी राहण्याचा हा 100% पूर्ण होणार. आणि आजचा हा कार्यक्रम मी संपला. 1 मिनिट फक्त. आपल्याला सगळ्यांना इथे फोटो काढता येईल, आपल्याला पेपरला फोटो द्यायचा सगळ्यांचा. अगदी उत्साहात सभा झालेली आहे. खाली आपण एकत्रित बॅनर पकडूनच सगळ्यांनी एक फोटो काढू. खाली काढूया ना, कोणी जाऊ नका. पळू नका.